जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित हो. आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, ही आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेश हे सी.डी. देशमुखांनी हे केलेलं पुस्तकाचा भाग 2 आपण सध्या वाचत आहोत. भाग 2 मधला विभाग 2 आहे, जे मेहर बाबांनी दिलेले वेळोवेळेला वेगवेगळ्या जागे दिलेले संदेश आहेत. आणि त्यातले 22 संदेश आपण संपवलेले आहेत. आज राहिलेले 3 संदेश संपवायचा आपण आज प्रयत्न करणार आहे. हे संदेश संपल्यानंतर पुढे एक महत्वाचा चॅप्टर आहे, फळीवरील प्रवचने. आता फळीवरील प्रवचने म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा मौन होते आणि ABCDचा फलक त्याच्यावर होता, किंवा स्लेटवर लिहून बाबांनी दिलेल्या किंवा ABCD द्वारे दिलेली सगळ्या प्रवचन ॲज इट इज, त्याच्यात पदरचं काही न ऍड करता त्याचं संकलन ते आहे. ते अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचं आहे, कारण जसाचा तसा बाबांचा संदेश त्याच्यात ती दिलेले आहेत. तर ते हे 3 झाल्यानंतर पुढच्या लेक्चर पासून आपण फळीवरील प्रवचने बघणार आहोत. आणि ते झाल्यानंतर आपलं हे पुस्तक मेहर बाबांच्या अध्यात्म परलेख आणि संदेश भाग 2 पण संपन्न होईल. त्यानंतर आपण आता आपल्या सोमवारच्या ह्याच्यामध्ये कुठलं पुस्तक वाचायला घ्यायचं. मराठीतलं गॉड स्पीक्स जे पंडितांनी लिहिलेलं आहे ते आता अवेलेबल नाही आहे कुठे, आउट ऑफ प्रिंट झालेलं आहे ते पण. तर पंडितांचं गॉड स्पीक्स घ्यायचं की जीवनाच्या सर्वोच्च पदी म्हणजे लाईफ ॲट इट्स बेसचं मराठी भाषांतर घ्यायचं, की एक प्रेम नावाचं छोटं पुस्तक आहे, जे बाबांचे प्रेमावरच्या सगळ्या संदेशांचं संकलन आहे. तर सगळ्यांनी मिळून ठरवा, सांगा की कुठलं पुढचं वाचायला घ्यायचं. कारण ते आत्ता आपण ठरवलं तर मला पुढचं त्याची जे काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कम्प्लीट करायला बऱ्या पडतात. ठीक आहे. ग्रुपवर टाकू शकता किंवा मला पर्सनल मेसेज करू शकता, इथे पण सांगू शकता कुणाला कुठलं आहे प्रेफरन्स तो. आपण वाचनाला सुरुवात करूया. आजचा 23वा जो संदेश आहे हा बाबांनी मेहर अध्यात्म मंडळ सावनेर, सावनेरचं जे मंडळ आहे त्याचं सेंटरचं नाव बहुधा हे असावं, मेहर अध्यात्म मंडळ. आजही तेच नाव आहे का केतकी, की नाव बदललंय? सावनेरचं कोणी असेल, केतकी माहित नाही काय झालं, तर एनिवे केतकीचं माहित. हा नाही, सावनेरचं जे सेंटर आहे त्याचं आजही नाव हेच आहे का, मेहर अध्यात्म मंडळ? मेहर स्पिरिच्युअल सेंटर, तर मेहर अध्यात्म मंडळ सावनेर. पण जय बाबा, थँक्यू. 15 नोव्हेंबर 1944 बाबांनी हा संदेश दिलेला आहे. सीमित व्यक्तीच्या अहम जीवनामध्ये भ्रमात्मक मी व तू ह्या द्वंद्वांचा परिपोष होत असतो. जी एखादी ह्या आधीच्या बऱ्याच ह्याच्यात आपण बघितलं आहे की बाबांना सांगितलंय की मी जागृत करण्यासाठी आलो. काय जागृत करण्यासाठी? की पृथकत्व नाही, वेगळेपणा नाही, आपण सर्व एक आहोत, हे खरं ज्ञान जागृत करण्यासाठी मी आलेलं आहे असं बाबा सांगतात.
तर जे व्यष्टी मन असतं, वैयक्तिक जे अहम जीवन असतं, त्याच्यामध्ये हे जो द्वैत भाव आहे, द्वंद्वांमार्फत हा द्वैत भावाचा वाढ होत असते आणि ह्या द्वैतामुळेच आपण अद्वैत भावाशी एकरूप होऊ शकत नाही. याप्रमाणे मी एक विसरले. गेल्या वेळेला आपण आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य हा फार महत्वाचा टॉपिक बघितला होता आणि त्याच्याबद्दल एक व्यक्तीने फार महत्वाचा प्रश्न विचारलाय. खरं तर मी ठरवलं होतं की तो प्रश्न आधी घेऊन मग आजच्या वाचनाला सुरुवात करू, पण हरकत नाही, ॲज इज बाबाज विश. मी जर विसरले तर कितकी किंवा कोणीतरी मला प्लीज आठवण करून द्यावी की तो प्रश्न आपण शेवटी घेऊया. आता हा आपण चॅप्टर सुरू केलेला संपूया. याप्रमाणे जीवनाच्या एकतेचे माझे व तुझे असे कृत्रिम खंड पाडून त्यात द्वैताचे दूषित तत्व शिरते. हे द्वैत भाव जो आहे, मी आणि तू, सेपरेटनेस आहे, पृथकत्व भाव कसा होतो की नॅचरल जे नाही, नैसर्गिक नाही, कृत्रिमरित्या हे जीवनाचे वेगवेगळे विभाग पाडले जातात. की मागच्या वेळेला बाबांनी असा एक त्यात दिला होता की जीवनाचे वेगवेगळे विभाग पाडून तुम्ही ज्ञान देऊ शकत नाही, वेगवेगळ्यासाठी वेगळं ज्ञान, कारण ते ज्ञान अखंड आहे, अनंत आहे, संपूर्ण जीवनाला ते लागू पडतं. तर जीवनाच्या वेगवेगळ्या भागाला शैक्षणिक वेगळं, राजकारणाला वेगळं, समाजकारणाला वेगळं असं ज्ञान देऊन तुम्हाला चालणार नाही. तर सगळ्यांसाठी एकच असं अखंड ज्ञान द्यायला पाहिजे असं सांगितलं होतं. तसं इथे बाबा सांगतात की तुझं माझं असं कृत्रिमपणाने आपण हे द्वैताचं जे तत्व आहे, द्वैत भाव आहे, तो आपल्यामध्ये शिरतो. निराळ्या अस्तित्वाच्या मिथ्या कल्पनेमध्ये आणि तिच्याच द्वारा अहमभाव जगतो आणि त्याचे आश्रयस्थान बनणाऱ्या ह्या अज्ञानामधूनच नानाविध व सतत वर्धमान होणाऱ्या वासनांचे जीवन सुरू होते. अज्ञान, अहंकार आणि वासना, कुणाची बैठक काय आहे हे या एका वाक्यामध्ये म्हणजे 2-3 ओळींचं वाक्य आहे, पण सुंदर रीतीने बाबांनी समजावून सांगितलेलं आहे की जी वेगळ्या अस्तित्वाची कल्पना आहे ही खोटी कल्पना आहे. ह्या म्हणजेच तो अज्ञान आहे. त्या अज्ञानातून काय होतं, अहमभाव जागृत होतो. वेगळेपणाचा पृथकत्वाचा जो अहमभाव आहे, खोटा अहम जागृत होतो आणि त्या खोटा अहमभाव ह्याचं आश्रयस्थान काय आहे, तो अहमभाव कशावर जगतो, तो अज्ञानातून जगतो. म्हणजे अहमभावाचं स्थान काय आहे, अज्ञान. आणि अहमभावातनं काय निर्माण होतात, वासना निर्माण होतात. म्हणजे वासनांचं स्थान काय आहे, अहमभाव. म्हणजे अहमभावावर वासना बसलेल्या आहेत, त्यामुळे निर्माण होतात. अज्ञानातून अहमभाव निर्माण होतो, म्हणजे अज्ञान हे अहमभावाचं स्थान आहे. म्हणजे कुणाची काय बैठक आहे, त्या बैठकीला हलवल्याशिवाय आपल्याला जे साध्य आहे ते साध्य होणार नाही. म्हणजे ही जी खोटी कल्पना आहे वेगळेपणाची, हे अज्ञान आहे. त्या अज्ञानातून अहंकार फोफावतो आणि अहंकारामधून वेगवेगळ्या प्रकारच्या वासनाचं जीवन सुरू होतं. सुख, दुःख, तृप्ती, अतृप्ती, चांगले, वाईट ह्या द्वंद्वांमध्ये सतत अपरिहार्यपणे हेलकावे खात बसणे हा वासनामय जीवनाचा धर्म आहे. जे जीवन आहे ते वासनामय आहे. तिथे सुखलोलुपता आहे, लोभ आहे, अहंकार आहे, क्रोध आहे. ह्या सगळ्यातून काय होतं की जीवन कसं होतं, तिथे द्वंद्वमय जीवन होतं. कसलं द्वंद्व असतं, सुख, दुःख, तृप्ती, समाधान, असमाधान, चांगलं, वाईट, ह्या सगळ्यामध्ये जीवन हेलकावे खात बसतं आणि हाच वासनामय जीवनाचा धर्म आहे, पाया आहे. वासनामय जीवनामुळे अशा प्रकारचं द्वंद्वमय जीवन जगावं लागतं. पृथक भावाच्या अज्ञानात उद्भूत होणाऱ्या सर्व वासना दुःखदायी आणि बंधनकारक असतात. पृथक भाव, सेपरेटिव्ह कॉन्शियसनेस, वेगळेपणा, सेपरेटनेस, मी आणि तो, हा जो आहे हा पृथक भाव गेला पाहिजे. आपण सर्व एक आहोत. ही एकत्वाची भावना सतत जागृत ठेवून
तिची जाणीव कायम मनाला सतत ठेवली पाहिजे की आपण वेगळे नाही आहोत, आपण सर्व एक आहोत. ईश्वर माझ्याहून वेगळा नाही, तर ईश्वर माझ्यामध्येच आहे, मीच ईश्वर आहे, परंतु मला त्याचं जाणीवपूर्वक ज्ञान करून घेणं बाकी आहे. ही जी एकत्वाची भावना आहे ती सतत जागृत ठेवली पाहिजे. का? कारण सेपरेटिव्हची, वेगळेपणाची जी भावना आहे त्या वेगळेपणाच्या भावनेतून सगळी दुःख उद्भवतात, सगळी बंधनं तयार होतात. वेगळेपणाच्या भावनेतून द्वंद्व तयार होतात. तुझं माझं झालं म्हणजे वासना होतात, वासनापूर्तीसाठी कर्म केले जातात, त्या कर्मातनं संस्कार उत्पन्न होतात आणि हे संस्कार त्या आत्म्याला पुन्हा बंधनात टाकतात. म्हणून ही जी वेगळेपणाची भावना आहे त्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या वासना ह्या दुःख देणाऱ्या आणि बंधनात टाकणाऱ्या असतात. ज्या भ्रमाक्रांत जीवनात कधीही फलद्रूप न होणाऱ्या आश्वासनांची अनिवार्य जुलूमशाही आहे, अशा जीवनाच्या वासना ह्या घटक होत. आता इथे बाबा वासनांबद्दल सांगतात. भ्रमाक्रांत जीवन म्हणजे जे जीवन भासमय आहे, खरं नाही आहे असं. म्हणजे हे लाईफ इज अ झिरो बाबा सांगतात, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीने जीवनामध्ये त्रस्त झालात तर एकच लक्षात ठेवायचं, अरे दिस इज अ पासिंग शो, ह्याला महत्व नाही, खरं महत्व ईश्वराला आहे. हे आज आहे उद्या नाही आहे. अशा पद्धतीने जीवनातले जे द्वंद्व आहे, दुःख आहे, ते सहन करण्याची ताकद येते. तर हे जे भ्रमाक्रांत जीवन, भ्रमाने आक्रांतलेलं म्हणजे भासमय जीवन आहे, अशा भासमय जीवनामध्ये हे कधीही फ्रुटफुल होणार नाही, फलद्रूप होणार नाही, फळ येणार नाही, असे जे आश्वासन आहेत त्या आश्वासनांचं हे जीवन म्हणजे जुलूमशाही आहे, न टाळता येणारी जुलूमशाही आहे. अशा ज्या वासना आहेत त्या या भ्रममय जीवनाच्या, भासमय जीवनाच्या घटक आहेत. परंतु अहम जीवनातील सुखदुःखांच्या घनघोर वादळात देखील सद्गुरूच्या कृपा प्रसादाने व अनुभवाच्या परिपक्व स्थितीमध्ये मिथ्या व क्षणिक आकारांच्या द्वारा तृप्तता शोधित असणाऱ्या वासनांची असीम विफलता स्पष्टपणे प्रतीत होते. पुन्हा 4-5 ओळींचं वाक्य आहे, आपण परत त्याला एक एक करून समजावून घेऊ व्यवस्थित. की हे जे अहंकारयुक्त जीवन आहे, खोटा अहम, हे किंवा द्वैतमय भावामुळे उद्भवलेला अहम, ह्या ज्या अहंकारामध्ये आता इथे सांगितलंय की ह्या अहंकाराने प्रेरित झालेल्या ह्या जीवनामध्ये त्याने इथे थोडी अलंकारिक भाषा वापरली. सुख दुःखाच्या घनघोर वादळात देखील, म्हणजे हे जीवनामध्ये सुख येणार, दुःख येणार, ह्या दोन्हीचं पण जय बाबा पद्मनाभ, ह्या सुख आणि दुःखाचं जे जीवनामध्ये वादळ येतं जीवनामध्ये, त्या वादळात सुद्धा सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आणि अनुभवाच्या परिपक्व स्थितीमध्ये, ज्याच्यावर सद्गुरूचा कृपा प्रसाद असेल आणि जो अनुभवातून तावून सुलाखून निघालेला असेल, त्याचं वागणं कसं असेल, इक्विपाईज, समतोल. जो समतोल किंवा बाबांनी जे वेळोवेळेला म्हटलेलं आहे की असं इक्विपॉईज पाहिजे जीवनामध्ये. म्हणजे काय, तर सुखाने हुरळून जायचं नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि दुःखाने होरपळून जायचं नाही. स्थितप्रज्ञ अवस्था, अशा स्थितप्रज्ञ अवस्था जेव्हा प्राप्त होते ती सद्गुरूच्या कृपा प्रसादाने प्राप्त होते, अनुभवातून प्राप्त होते. अशा परंतु अहम जीवनातील सुखदुःखांच्या घनघोर वादळात देखील सद्गुरूच्या कृपा प्रसादाने व अनुभवाच्या परिपक्व स्थितीमध्ये मिथ्या व क्षणिक आकारांच्या द्वारा, मिथ्या म्हणजे खोट्या, क्षणिक म्हणजे तत्काल, म्हणजे क्षणभंगूर, नंतर नष्ट होणाऱ्या आकारांच्या द्वारा तृप्तता शोधित असणाऱ्या वासनांची असीम विफलता स्पष्टपणे प्रतीत होते. म्हणजे एवढा सद्गुरूचा कृपा प्रसाद असेल, इक्विपॉईज असेल, असं असून सुद्धा हे जे जीवनातली सुखदुःखाची घनघोर वादळ आहेत, त्याच्यामुळे काय होतं की विफलता, ज्याच्यामधनं काही प्राप्त होणार नाही, निष्फळता,
अशी लक्षात येते. असं जीवन जगत असताना, ह्या सुखदुःखांना तोंड देत असताना, सतत समाधानाच्या आणि सुखाच्या शोधात असताना सुद्धा, पण ते सुख कसं असतं, या जीवनातलं जे सुख माणूस शोधत असतो, समाधान शोधत असतो, ते खोटं असतं, क्षणिक असतं, क्षणभंगूर असतं. पण असं सुख मिळत असतानाच त्याला कायमची जी निष्फळता आहे ती लक्षात येते. स्पष्टपणे त्याच्या लक्षात येते की अरे, हे खरं सुख नाहीये. किंवा आपण जे म्हणतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख कमी आहे आणि दुःखच जास्त आहे, असंच जीवन त्याच्या अनुभवाला येतं. सद्गुरूच्या प्रीती जीवनामध्ये वासनांचा किंवा द्वैताचा क्षोभ नसतो. परंतु हे सगळं कुणाच्या बाबतीत आहे? आपण सामान्य माणसं. सद्गुरूच्या बाबतीत काय आहे? सद्गुरूचं जे जीवन आहे ते प्रेममय जीवन आहे. तिथे वासना नसतात, तिथे द्वैतभाव नसतो. कारण ऑलरेडी सद्गुरू म्हणजे त्यांनी द्वैतभाव त्यातला मिटलेला आहे. तो अद्वैताशी एकरूप होऊन स्वतः ईश्वर असल्याचा अनुभव त्याने घेतलेला आहे. त्यामुळे सद्गुरूच्या जीवनामध्ये वासनांचा लवलेशही नसतो. तिथे द्वैत म्हणजे सुख दुःख किंवा इतर प्रकारचं द्वंद्व, ह्याचा कुठलाही तिथे मागमूसही नसतो. सद्गुरूच्या जीवनामध्ये वासनांचा थोडा सुद्धा लवलेश नसतो. अशा जीवनामध्ये म्हणजे कुठल्या सद्गुरूंच्या खऱ्या मूल्यांचे दर्शन आत्म्याला एकदा झाले की तो निराळेपणा उत्पन्न करणाऱ्या अहम जीवनाच्या पिंजऱ्याला व वासनांच्या शृंखलांना तोडून टाकण्यास प्रवृत्त होतो. एकदा की तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं म्हणजेच खरं मूल्य, फायनल ट्रूथ. ईश्वर म्हणजे काय आहे? अनंत ऊर्जा आहे, एनर्जी आहे. त्याला आकार आहे, रंग आहे, रूप आहे? नाही. ते फक्त सत्य आहे, अस्तित्व आहे, अनंत आहे. तिथे अनंत ज्ञान आहे, अनंत आनंद आहे. अशा ईश्वराचं एकदा दर्शन झालं त्या सद्गुरूला म्हणजे त्या आत्म्याला, की तिथे द्वैतभाव मिटतो आणि जो अहंकार आहे तो नष्ट होतो किंवा अहंकाराचं परिवर्तन होतं खऱ्या अहम मध्ये. तिथे वासनांच्या सगळ्या साखळ्या तोडून टाकलेल्या असतात आणि त्या तोडून टाकण्यास, मनोनाश करण्यामध्ये तो आत्मा प्रवृत्त होतो. हीच आध्यात्मिक आकांक्षेच्या जीवनाची सुरुवात. या लेक्चरचं हेडिंगच आहे आध्यात्मिक आकांक्षेची ज्वाला. ही जी आध्यात्मिक आकांक्षा आहे, आस आहे, ती अशी धडकत राहिली पाहिजे. आणि तशी ती ज्वाला भडकत राहिली तर आपण जे आपलं ध्येय आहे ते साध्य करू. ही आध्यात्मिक आकांक्षा कोणती आकांक्षा आहे? ही आध्यात्मिक आकांक्षा काय आहे? तर हा द्वैत भाव मिटून अद्वैत भाव यावा, निराळेपणाची जाणीव जावी. मग तिथे आपोआपच द्वंद्व मिटेल, वासना संपुष्टात येतील, अहंकार नष्ट होईल. त्या अहंकाराच्या पिंजऱ्यातून तो आत्मा मुक्त होईल. ही जी अशी हे हवस वाटणं, ही आध्यात्मिक आकांक्षा, की केव्हा एकदा मी हा अहंकाराचा पिंजरा तोडेल, कधी एकदा या सगळ्या वासना नष्ट होतील, केव्हा एकदा हा द्वैतभाव जाईल, हा सेपरेटनेस जाऊन एकत्वाची जाणीव मला कधी येईल, अशी आस लागली पाहिजे. आणि ती आस लागलेली ती ज्वाला भडकत राहिली पाहिजे. ही आध्यात्मिक आकांक्षा आणि ती आध्यात्मिक आकांक्षेच्या जीवनाची सुरुवात होय. कोणीतरी हँड रेज केला होता, पण आपण एक 4-5 हा हा जरूर सांग. आम्ही ऐकतोय. मानवी डॉक्टर थावरेंचं आपण घेऊया आधी, केतकीला ऐकूया, कारण ती काहीतरी महत्वाचं छान सांगते. शी इज को रिलेटिंग दॅट विथ द अदर चॅप्टर इन द ईश्वरत्वाचा शोध. हा पहिल्या याच्यातला पहिलाच भाग आहे, पहिल्या अंकातला ह्या पुस्तकातला, आणि त्याच्याशी ती ते को रिलेट करते. तेव्हा केतकी आम्ही ऐकतोय, प्लीज कंटिन्यू. छान सांगते. हा
सांगितलेलं. एक्झॅक्टली. पण थँक्यू केतकी, परफेक्टली सेड. हेच तर फायदा आहे. हे ह्यासाठीच एकदा वाचून पुस्तक होत नाहीये. पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर ते तुमच्या मनाला भिडेल आणि त्याचा फायदा होईल. आपोआप तुमच्या न कळत हळूहळू तुमच्यामध्ये बदल घडायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं त्यांनी सांगितलं की वैफल्यातून अध्यात्माची सुरुवात होते, किंवा पुष्कळ बाबतीत आपण असं पण बघतो की सम्राट अशोक किंवा इतर लोक, की सगळं काही आहे, संपन्नता आहे, पण तरीही त्यांच्यात अस्वस्थता आहे, खरा आनंद त्यांना मिळत नाही. आणि ह्या सगळ्यात त्यांना त्या सगळं काही असूनही त्यात राम वाटेन असा होतो, आणि ते नकोसं होऊन मग तो खऱ्या सुखाच्या शोधात जातो. हे सुद्धा होऊ शकतं, असं पण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे सगळं वाचून पुन्हा ते असं झिरपवून आपल्या मनामध्ये मुरवलं पाहिजे. कंटाळा आला तरी परत वाचलं पाहिजे, पण बळेच वाचलं तर मग त्यातनं काही फायदा होणार नाही. त्याची आवड उत्पन्न झाली पाहिजे. डेफिनेटली हे सगळे इथे तुम्ही जॉईन होत आहेत ते आवड आहे म्हणूनच होत आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांनी परत परत ते जर वाचलं तर त्याच्यातून तुम्हाला नक्की आज एक कळलं, तुम्ही दुसऱ्यांदा वाचलं, तुमचं तुम्हाला पुन्हा त्यातनं आणखीन गहन अर्थ अभिप्रेत होऊ शकतो. डॉक्टर थावरेंनी पण काहीतरी मेसेज टाकलाय, मी वाचते. मानवी जीवनात सद्गुरूचा कृपा प्रसाद तसेच त्याची अवकृपा कशी ओळखावी. डॉक्टर थावरेंनी इथे ह्याच्या संदर्भात इथे एक वाक्य होतं की सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आणि अनुभवाच्या परिपक्व परिस्थितीमध्ये सुद्धा की जीवनाची विफलता जी आहे ती तरी जाणवत राहते. कारण काय आहे, अनंत आनंद जो आहे तो अजून आपण प्राप्त केलेला नाही. तर इथे डॉक्टर थावरेंनी असा प्रश्न विचारलाय की सद्गुरूची कृपा झालेली आहे किंवा नाही, हे जीवनामध्ये कसं ओळखायचं. माझ्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कारण माझा असा विचार आहे की आपण ह्या सगळ्या ह्याच्यात नको पडूया. सद्गुरूची कृपा आहे का नाही आहे, आणि त्यामुळे काय होईल परिणाम, म्हणजे काही सगळं काही आलबेल झालं, भौतिक दृष्ट्या सगळं काही सुख लोलुपता प्राप्त झाली म्हणजे सद्गुरूची कृपा झाली, आणि दुःख आले म्हणजे सद्गुरूची अवकृपा झाली, असं मुळीच म्हणता येणार नाही. या उलट सुद्धा असू शकेल की, कारण जेव्हा तुमचं काही भौतिक त्रास असतो, भौतिक लॉस असतो, म्हणजे तिथे आध्यात्मिक फायदा असतो. प्रत्येक वेळी तो तुम्हाला भौतिक त्रासातून वाचूनच त्याची कृपा दाखवेल असं नाहीये. तर बाबांनी एका ठिकाणी म्हटलंय, कशात परवा वाचलं बरं, जे मला अत्यंत प्रिय आहे ते माझं मी परत घेतो. कशात वाचलं आता, परवाच कशात तरी मी वाचलं हे, की बाबा सांगतात की जे मला प्रिय आहे, मग तुमच्या परिवारातला एखादा प्रियजन बाबांचा प्रिय असेल, त्यांना परत घेणं म्हणजे परत ईश्वराकडे तो जाणं. पण भौतिक दृष्ट्या बघितलं तर हा लॉस आहे, पण अशामुळे तुम्ही कदाचित अध्यात्मात अधिक येत असाल, जीवनाची क्षणभंगुरता विफलता तुमच्या लक्षात येत असेल, आणि खऱ्या सुखाच्या शोधाच्या मागे तुम्ही लागत आध्यात्मिक मार्गावर चालत असाल, तर तो तुमचा आध्यात्मिक फायदा आहे. त्यामुळे मुळामध्ये सद्गुरू कोण आहे ह्या आजच्या काळात ते आपल्याला माहित नाही, आणि ती ओळखण्याची आपली क्षमता नाही. जसं बाबांनी सांगितलं की तुमची तयारी झाली असेल तर सद्गुरू स्वतःच तुम्हाला शोधत येईल. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे मेहर बाबा स्वतः. यंग मुलगा होता ना, आणि त्यांना खैर बाबा जरी अवतार असले तरी एक त्या दृष्टीने तुम्ही हे उदाहरण बघू शकता की बाबाजांनी स्वतः त्यांना बोलून जवळ घेतलं आणि स्वतःच त्यांना गॉड रिअल, त्यांनी काही मागितलं होतं का, नव्हतं मागितलं. किंवा सावनेरच्या दिनकर पोफळी जे ॲडव्होकेट आहेत त्यांची कथा,
की त्यांना प्रत्येक गुरु त्यांनी ताजुद्दीन बाबांकडे सांगितलं, त्यांनी सांगितलं मी तुझा गुरु नव्हे, तुझा दुसरा कोणी गुरु आहे. साईबाबांनी त्यांना तेच सांगितलं आणि फायनली ते मेहर बाबांकडे आले. तेव्हा आणि आपल्या सगळ्यांसाठी जे आपण बाबा प्रेमी आहोत, आपल्याला बाबांचं नाव कळलं, बाबांच्या बद्दल आपल्याला पूर्ण विश्वास आहे, श्रद्धा आहे, आणि ही सगळ्यात मोठी देणगी ईश्वराकडून आहे, बाबांकडून आपल्याला सगळ्यात मिळालेली अमूल्य कैक जन्मांची देणगी आहे की मेहर बाबांबद्दल आपल्याला ज्ञात होणं, माहिती होणं बाबांबद्दल. बाबांना कडे आपण आलोय, पूर्णत्वाने बाबांकडे आपण आलोय. आपल्यासाठी मेहर बाबांशिवाय दुसरं काहीही नाही आहे, फक्त मेहर बाबा आहे. इतर कशालाही आपण महत्व देत नाही, आपल्यासाठी त्यांचं अस्तित्व नाही. आणि बाबांबद्दलचं जे कन्व्हिक्शन आहे, विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे, ही त्यांचा कृपा प्रसादच आहे, दुसरं काय आहे. त्यावेळी ह्यालाच कृपा प्रसाद म्हणेल की आपण त्यांचं नाव ऐकलं, त्यांच्याकडे आलो. याच्याबद्दल अजून इतर कुणाला काय म्हणायचं असेल किंवा हे तर जरूर सांगा. कठाळे काका असतील, गांगडे सर असतील. डॉक्टर थावरेंच्या प्रश्नाचं समाधान झालंय. उत्तर जय बाबा. थँक्यू श्वेतांबरी. जय बाबा. हा, सत जसं मी आत्ताच सांगितलं की भौतिक तुमचा त्रास, नुकसान म्हणजे तुमचा आध्यात्मिक फायदा असतो. आणि सद्गुरू कुणालाही शिक्षा करण्यासाठी इथे नसतो, अवकृपा होण्यासाठी तो नसतो. सद्गुरू म्हणजे फक्त प्रेम. त्यामुळे वरकरणी जरी तुम्हाला तो रागवला वाटला तरी त्याच्या रागवण्यातनंही तुमचा फायदाच होत असतो. एखाद्याने सद्गुरूंनी किंवा चांगल्या उच्च कोटीच्या मस्तानी किंवा आत्म्यानी साधकाने जर थप्पड लगावली तर त्याच्यातनं सुद्धा तुमचा फायदाच होतो. वास्तविक सद्गुरूकडे राग हा प्रकारच नाहीये. त्यामुळे अवकृपा होण्याचा प्रश्नच नाही, तो कुणालाही शिक्षा करायला तिथे नाहीये. त्यामुळे सद्गुरूची अवकृपा ह्याच्यावर माझा विश्वास नाहीये. त्यामुळे तो कसा ओळखावा ह्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. याच्याबद्दल मला एक छोटस हकीकत आठवते, पटकन आठवली आता तुमच्याशी बोलताना. बाबूजी आव्हाड म्हणून होते पाथर्डीमध्ये, आम्ही पाथर्डीला राहायचो. आणि माझे वडीलही, मी आधी सांगितलं, खूप समाजकारणामध्ये होते. त्यांनी एक बोर्डिंग स्कूल उघडलं, एक हायस्कूल उघडलं, एक कॉलेज उघडलं. खूप काम त्यांनी गावासाठी केलं, लोक खूप मानतात त्यांना. आणि हे सगळं त्यांनी निस्वार्थ भावनेने, कुठल्याही संस्थेत कुठलंही पद नाही, कुठलाही नोकरी नाही, काही नाही. इव्हन कॉलेजमध्ये ते फ्रीमध्ये लेक्चर, लॉ शिकवायचे, ते वकील होते. सांगायचा मुद्दा असा की त्यांना पुढे खूप लोकप्रिय म्हणून काँग्रेसने MLAचं तिकीट दिलं. पण तोपर्यंत बाबांकडे दादा आले होते आणि दादांनी सगळं राजकारण सोडायचं म्हटल्यावर MLAचं तिकीट मिळालं असूनही त्यांनी निवडणूक लढवली नाही, पूर्ण राजकारणातून बाजूला झाले ते. खैर, तर त्यांचे मित्र जे होते त्या काळात, जे आधी कम्युनिस्ट होते, पुढे मला माहित नाही बाबूजी आव्हाड कोणत्या पक्षाचे काय, तर त्यांना काहीतरी MLAचं तिकीट हवं असेल किंवा काय असेल त्यांचं अडचण किंवा प्रॉब्लेम, त्याचं काही मला आता आठवतही नाही, त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही. मुद्दा महत्वाचा की दादांबरोबर ते म्हणाले की चला दादांकडनं ऐकायचे बाबांबद्दल, मोहम्मदला भेटायचं वगैरे. तर बोलता बोलता दादांनी कधीतरी, म्हणजे आम्ही चाललो होतो त्यांना घेऊन मेहराबादला दर्शनाला. सगळीच लोक गाडी भरून नेहमी घेऊन जायची दादा दर्शनाला बाबांच्याकडे मेहराबादला. बाबा नसतानाची ही गोष्ट आहे. आणि तेव्हा जसं नेहमीच आम्ही होतो गेलो की जंगले मास्तरांना भेट, सिद्धूला भेट, मोहम्मदला भेट, पादरी काकांना भेट, सगळ्यांना भेटायचो, बाबांचं दर्शन घ्यायचो. आणि मग आठवणीने विचारायचा, दादाकडे गेला होता, दादाकडे गेला होता, दादाकडे जा वगैरे. आणि मोहम्मदकडे गेल्यानंतर लवकर सुटका नसायची, हात बांधून मग असंच उभा राहा, तसंच उभा राहा, आणि आता देवा द्या आज्ञा असं म्हणायला लागायचं त्यांना, की जायची परवानगी घेण्यासाठी. देवा देतो 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 असं खूप वेळ करायचे, द्यायचेच नाही जायला परवानगी. तर कधी कधी अर्धा पाऊण एक तास आम्ही समोर त्याच्या उभे राहिलेले मोहम्मदच्या. तर ह्या पर्टिक्युलर भेटीमध्ये ते बाबूजी आव्हाड आमच्या बरोबर होते. ते मोठं प्रस्थ होतं राजकारणातलं वगैरे. तर त्यांच्या मनात काहीतरी इच्छा होती
आणि जाताना रस्त्यात त्यांना दादांनी सांगितलं की मोहम्मदकडे सांभाळून राहा, त्याला मूड खराब होईल असं काही अशा सगळ्या व्यवस्थित सूचना द्यायचे. आवाज करायचा नाही समाधीवर वगैरे. मग तो कुणी असो ना, बाबांचे नियम ते नियम आहे, त्यांना समजावून सांगणं भाग आहे, ती जरी मोठी व्यक्ती असली तरी. तर त्यांना सगळं समजावून सांगितलं. आणि मोहम्मद रागवला तर फार हे असतं बरं का, त्याला तो सांगेल तसं ऐका, चूप वेगळं काही वागू नका जसं वगैरे सगळं सांगितलं. मस्त म्हणजे काय ते सांगितलं. आणि मग त्या सांगण्याच्या दरम्यान बाबांनी त्यांना सांगितलं की त्यांनी जर एक झापड जरी मारली रागाने किंवा शिवी जरी दिली तरी त्याच्यातून आध्यात्मिक फायदाच होत असतो, असं एक वाक्य, की आपला फायदा होतो किंवा आपलं भलं होतं असं काहीतरी दादांनी त्यांना. आणि दॅट इज ट्रू, बाबांच्या लिटरेचरमध्ये पण हे आलेलं आहे. ह्या माणसाच्या डोक्यात एकच की मी असं काहीतरी करेल की तो मला मारेल म्हणजे मग माझं चांगलं होईल. त्यामुळे त्या गृहस्थांनी काय केलं, त्या दिवशी बरीच परेड घेतली मोहम्मदनी, मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी होता, की असं उभं राहा, हात असे असतात ना पाठीमागे हात बांधून असे, असेच हात बांधून उभे राहा. मग परत सांगितलं की सावधान मध्ये उभं राहा. मग सांगितलं की परत असे पुढे हात बांधून उभे राहा, काहीतरी हा पाय पुढे घे, उजवा पाय पुढे घे, डावा पाय मागे घे, चालू होतं त्याचं. बराच वेळ चाललेलं होतं, 10, 12, 15 लोक असं आम्ही. आणि हे गृहस्थ काय करायचे की मुद्दाम ते तसं न करता, एक तर एवढा मोठा माणूस ते अशी परेड करणं त्याचं अहमच्या ह्याच्यात असेल किंवा त्यांनी ठरवलेलं होतं की बा चला म्हणून, ते नाही हवे, त्यांनी ते ऐकायचे नाही. जो तो मोहम्मद सांगेल त्याच्या विपरीत ते करत होते ते गृहस्थ. पण मोहम्मदनी त्यांना काही म्हटलं नाही. फायनली थोड्या वेळाने पादरी काका आले, देवा जाऊ दे आता, मोठी माणसं आहे, देवा जाऊ दे आता, त्यांना द्या, देवा परवानगी द्या, परवानगी द्या करून देतो करून त्यांनी परवानगी दिली. आम्ही करून जय बाबा करून निघालो. जय बाबा छान करायचं मस्त. गाडीत ते गृहस्थ म्हणे म्हणजे त्यांनी मुद्दाम केलं असेल किंवा नसेल, किंवा त्यांना ते कमीपणाचं वाटलं असेल त्याच्या आज्ञा पाळणं. त्यांनी सांगितलं म्हणे मी मुद्दाम असं करत होतो, मी वाट बघत होतो की तो भडकेल आणि मला जर मारलं तर माझा काहीतरी फायदा होईल म्हणून. म्हणजे आता तुम्ही जे प्रश्नाच्या संदर्भात मला ही आठवण आली. पण मोहम्मद होता, आहे की नाही, एवढ्या मोठ्या 5व्या 6व्या भूमिकेवरचा तो मस्त होता. तर त्यांना तुमच्या मनात काय चाललंय तेही त्यांना कळतच असतं. तर माझ्या मते तर असं काही कृपा प्रसाद आणि अवकृपा वगैरे ह्या ज्या आहेत, ईश्वराचा कोप झाला आणि अवकृपा झाली, हे असं काही नसतं. ईश्वर म्हणजे अनंत प्रेम आहे, अनंत आनंद आहे, आणि आपणच ईश्वर आहे. तर आपणच आपल्यावर अवकृपा करून आपल्याला काही वाईट चिंतू शकतो का? हे जे समाजात आहे की असं नाही केलं तर देवाचं कोप होईल वगैरे. तर बाबा सांगतात की अर्धे लोक आहे की देवाच्या भीतीने देवाकडे येतात, अर्धे लोक आहे ते देवाकडनं काहीतरी हवं असतं म्हणून देवाकडे येतात. देव प्रेम करण्यास लायक आहे म्हणून देवावर प्रेम करणारे फार कमी आहे. आपण राहिलेला ह्या पॅरेग्राफ घेऊया. दरम्यान ह्या मुद्द्यावर जय बाबा पद्मावर भाऊ बोला. जय बाबा. पद्मावर भाऊंचा हँड रेज आहे. अच्छा, हा बोला. जय बाबा. मस्ताच्या भूमिकेत तो असा जातो की ईश्वर म्हणजे हा जो आध्यात्मिक मार्ग आहे, त्या मार्गावर प्रगती होत असताना एका क्षणाला तो सगळं विश्व विसरतो आणि ईश्वराबद्दल अपार प्रेम त्याच्या मनात तयार होतं. त्याच्यासाठी फक्त ईश्वर आणि ईश्वराचं प्रेम एवढंच अस्तित्वात राहतं, बाकी कुठल्या गोष्टींना महत्व राहत नाही. आणि ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत 1 ते 7, या भूमिकांमध्ये त्याला काहीतरी इतकं अपार आनंद मिळतो आणि त्याला असं वाटतं की हेच फायनल डेस्टिनेशन आहे. त्या आनंदातून तो बाहेर यायला तयार नसतो. आपण ज्या बघितल्या 7 भूमिकांमध्ये बऱ्याचदा असं होतं की त्या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर समजा 3री भूमिका आहे, तिथे त्याला जो अनंत आनंद प्राप्त होतो, अनंत शक्ती प्राप्त होते, की त्याला असं वाटतं की हेच फायनल डेस्टिनेशन आहे, हेच अंतिम हेतू आहे. आणि मग तिथे तो अडकून पडतो आणि पुढे जायला तयार नसतो. तर मस्त म्हणजे असं असतं की ते ईश्वरी प्रेमात हरवून गेलेले असतात, इतके हरवलेले असतात की त्यांच्यामध्ये प्रेमाची जी ऊर्जा असते ईश्वरी प्रेमाची, त्यामुळे त्यांचं शरीराचं त्यांनी किती घाणीत राहिले,
ऊन पाऊस वारं वादळ कशाचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही. गटारात राहिले, उकिरड्यात राहिले, कुठेही राहिले, शरीराच्या बद्दल ते काय त्यांना भान नसतं, त्याची काळजी घेत नाही. पण ईश्वर त्यांच्या शरीराची काळजी घेतो, किंवा जे ईश्वराबद्दलचं त्यांचं प्रेमाची ज्वाला आहे त्या आपोआप त्यांच्या शरीराची ते काळजी घेतं आणि कुठल्याही गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. तर ते अडकतात, ते ईश्वरी प्रेमामुळे त्या मार्गामध्ये अडकलेले आहेत. पुष्कळ बाबा प्रेमी आहेत, त्यांची इच्छा असते आपण मस्त व्हावं, पण माझ्यासारखं असतं की मला कायम भीती वाटते आणि मी म्हणते की बाबा मला मस्त नाही व्हायचं. माहित नाही, बऱ्याच वर्षांपासून माझ्या हे डोक्यामध्ये बसलेलं आहे. पण थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की ते कसे अडकतात, तर त्या आध्यात्मिक मार्गावर प्रगतीच्या दरम्यान ते अडकतात तिथे. आणि म्हणून बाबांनी मस्तांसाठी प्रचंड कार्य केलं की असे खूप अडकलेले जीव आहेत, त्यांना तिथून धक्का देऊन पुढे ढकलून अध्यात्म मार्गावर वरती आणायचं. हे काम मेहर बाबांनी ह्या अवतारात खूप केलेलं आहे. आधीच्या कुठल्या अवतारात हे झालं का मला कल्पना नाही, पण आपल्याला बाबांमुळे, ह्या सगळ्या लिटरेचरमुळे, पथिक पुस्तक खूप सुंदर आहे, त्याचे ते वाचलं ना तर आपल्याला फार बऱ्याच गोष्टी कळतात त्याच्यातनं. हा बोला का. नाही नाही, सगळेच साधक आहेत आध्यात्मिक पथावरचे, ते मस्त होत नाही. काही आत्मे असे अडकतात, काही निघून जातात पुढे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं की माझे जे लोक आहेत, प्रेमी आहेत, त्यांना मी डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन जाईल. का? कारण हे जे धोके आहेत, ह्या ज्या खाई आहेत, त्याला खाई म्हटलेलं आहे, त्या दऱ्या आहेत दोन भूमिकेमधल्या. आपण मागे बघितलंय ह्याच पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये की एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना त्याला कसे श्रम पडतात, त्याने तो कसा क्लांत होतो, आणि मग त्याला वरती आणल्यानंतर गुरु त्याची मदत करतो. आणि त्या दुसऱ्या भूमिकेत आल्यानंतर काही क्षण तो तसाच निष्क्रिय राहतो, कारण तो श्रमलेला असतो त्या ह्याने. आणि त्यात कसा अडकून तिथेच त्याला हेच माझं फायनल उद्देश आहे असं त्याला भ्रम होतो. जसा ह्या जगात राहून आपल्याला भ्रम होतो की आपण म्हणजे हे शरीर, आपण म्हणजे हे सगळं आहे, किंवा हे जग म्हणजे खरं आहे, हा सगळा भ्रम आहे आपल्याला झालेला. तसा भ्रम त्या भूमिकेमधल्या प्रगतीमध्ये त्या जीवात्म्यांना, साधकांनाही होतो. मे बी मे नॉट बी गुरुचं दर्शन, मार्गदर्शन, पण शेवटी त्यांना त्यातनं, म्हणून तर बाबांनी त्यांच्यासाठी एवढं प्रत्यक्ष अवताराने, आणि बरेच कितीतरी मस्त, रादर सगळेच मस्त बाबांना ओळखायचे असं आपण बघतोय की बादशाह आला, हायेस्ट ऑफ द हाय आला, असं काहीतरी त्यांचं असायचं. आणि पुष्कळ मस्त रिलक्टंट असायचे बाबांकडे जायला आणि त्यांच्याकडून सगळी सेवा करून घ्यायला. बऱ्याच मस्ताना ती अवस्था त्यांना प्रिय असते. पण ऍज अ अवतार त्यांचं खरं त्यांचं उद्दिष्ट काय की ईश्वराशी एक होणं, मुक्ती किंवा मोक्ष मिळवणं. तर त्या उद्देशापरत त्यांना जाण्यासाठी बाबांना ते अत्यंत प्रिय होते मस्त. का? कारण त्यांच्यासाठी ईश्वर आणि ईश्वर प्रेम याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नसतं, म्हणून बाबांना ते प्रिय होते. बाबांनी का त्यांची सेवा केली, मस्त कार्य का केलं, तर त्यांना त्यांच्या आध्यात्मिक पथावर पुढे त्यांना पुश देण्यासाठी, ढकलण्यासाठी. कारण राहिलेले जे कर्म आहे, मस्त जरी असेल तरी त्याचे संस्कार शिल्लक असतातच. ते सगळे संस्कार जोपर्यंत संपत नाही, ते संपवायचं कार्य जिकिरीचं असतं. जय बाबा. पद्मावत भाऊ. जय बाबा. थँक्यू. म्हणजे झालं ना, समाधान झालं ना. ठीक आहे, आपण हा पॅराग्राफ संपूया. आणि आणखीन कुणाला जर याच्याबद्दल, मागाशी थावरेंचा प्रश्न किंवा पद्मावर भाऊंनी आता एक छान प्रश्न विचारला, कुणाला काही विचारायचं आणि बोलायचं, म्हणजे गांगडे सर आहे, कठाळे काका आहे, देशपांडे भाऊंनी पण आता सांगितलं, तर आणि काही तुम्हाला ऍडिशन करायचं तर जरूर करा. कारण काय, बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं उकलतात ना, म्हणून फक्त तुम्हाला थोडा विचार करायला वेळ मिळावा आणि हा पॅरेग्राफ पण संपेल, एक फ्लो कंटिन्यू राहील, म्हणून मी एवढा संपवते, म्हणजे चॅप्टर हा संपेल आणि मग आपण प्रश्न उत्तर परत घेऊया.
खरे व खोटे, वास्तविक महत्वाचे व वास्तविक बिनमहत्वाचे यामधील खंडरहित सारासार विचार हा ह्या नवीन जीवनाला सतत साथ देतो. हे जे नवीन जीवन आहे, कसलं नवीन जीवन? आपण हे बघत होतो की आध्यात्मिक आकांक्षा म्हणजे काय. तर ह्या ज्या आहेत अहमभावाच्या द्वैताच्या शृंखला तोडून त्याच्यातनं अहंकार मुक्त करून हा पृथकत्वाची भावना संपून अद्वैताशी एक होणं, हे म्हणजे आध्यात्मिक आकांक्षा. ती ज्वाला अशी धडकत राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं की खरं खोटं, महत्वाचं बिनमहत्वाचं, सारा ह्या सगळ्या ह्यामधील जो सारासार विचार आहे, खरं खोटं सारासार विचार, या नवीन जे जीवन आहे की जे आपण खंडरहित जीवन, एकत्वाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्या जीवनामध्ये त्याला साथ देतो. ह्याप्रमाणे आध्यात्मिक आकांक्षा एकदा जागृत झाली, पुढे बाबा सांगतात, याप्रमाणे आध्यात्मिक आकांक्षा एकदा जागृत झाली म्हणजे तिला पुढे केव्हाही पूर्णपणे दाबून ठेवता येत नाही. एकदा ही आकांक्षाची ज्वाला तुमच्यात धडकली की यू कॅनॉट, तुम्ही त्याला विसरू शकत नाही किंवा टाळता येत नाही. ही आकांक्षा म्हणजे एक अंतर्हित भडकणारी ज्वाला बनते आणि जेव्हा अशी बनेल तेव्हाच त्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करू. हेच वेगळ्या पद्धतीने बाबांनी द एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये दिलेलं आहे की हे प्रेम आहे आणि त्याची तडप अशी वाढत गेली पाहिजे आणि ती वाढल्यानंतर त्याला ईश्वराशी मिलनाची आस लागते. पुढची स्टेप तो गाठतो की ती ईश्वराच्या मिलनाची इच्छा पण तो ठेवत नाही, ती पण डिझायर त्याची संपते की ठीक आहे, ॲज यू से. तो प्रियतमाला सांगतो की हे ईश्वरा तू म्हणशील तसं. आणि त्यानंतरची म्हणजे तिथे त्याचा ओबिडियन्स येतो आणि आणखीन पुढची पायरी त्याच्याही पुढची म्हणजे समर्पण, की तिथे त्याला स्वतःचं अस्तित्वच नसतं आणि केवळ त्याचा प्रियतम हेच त्याच्यासाठी अस्तित्व शिल्लक राहतं. तर हेच वेगळ्या पद्धतीने तिथे सांगितलंय. ही जी ज्वाला आहे ती एकदा भडकली की ती त्याला दाबून ठेवता येत नाही. ही आकांक्षा म्हणजे एक अंतरहित भडकणारी ज्वाला बनते आणि बंधनकारक वासनांची मुळेच भस्मे करून टाकते. एकदा ही आध्यात्मिक ज्वाला तुमच्यात झाली की तुम्हाला इतर कुठल्याही जीवनातल्या गोष्टीत रहस्य त्यात काही रस वाटत नाही, राम वाटत नाही. बाकी कशातही जीवनातल्या इतर गोष्टींमध्ये कशातच रस वाटेनाचं होतं. हळूहळू हे वाढत जाते ती ज्वाला आणि एकदा ती वाढली की जी वासनांची मुळे आहेत ती भस्म करते. मग तुम्हाला कशात काहीच आकृष्ट करू शकत नाही, काहीच महत्वाचं वाटत नाही, त्याच्या पुढे सगळं निकृष्ट वाटतं. ही आध्यात्मिक आकांक्षा किंचितही मंद न होता व बेगुमान अनकॉम्प्रोमाइझिंगपणे पुढे चालू राहते व ती मुमुक्षुला सद्गुरूच्या एक रस आणि अविभाज्य अशा सत्य जीवनामध्ये, लाईफ इन द ट्रूथ मध्ये स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचे विसर्जन करावयास भाग पडते. इतकेच नव्हे तर ती त्याला त्या आत सत्य जीवनात मिळून त्याच्याशी एकरूप करते. ही जी आध्यात्मिक आकांक्षा आहे, हे जे सेपरेटनेस काढून टाकणं, एकत्वाची आग जी भडकलेली आहे ती तशीच राहायला पाहिजे, ती संपत नाही. ती अशी कशालाही दाद न देता पुढे चालू राहते आणि मग ती सांगते की सद्गुरू किंवा ईश्वराशी एकरस आणि अविभाज्य असं जे सत्य जीवन आहे, फायनल ट्रूथ आहे, त्याच्यामध्ये स्वतःचं विसर्जन, स्वतःचं इगोचं संपूर्ण समर्पण त्यात विसर्जन करायला भाग पाडते, त्यात भस्म करून टाकते. आणि इतकेच नव्हे तर ते जे सत्य जीवन आहे म्हणजे ईश्वराशी ती त्या आत्म्याला एकरूप करते. काय? ही आध्यात्मिक आकांक्षा, ती तयार होणं आणि ती तयार झाल्यानंतर तशीच भडकत राहणं, हे किती महत्वाचं आहे. एकदा ती ज्वाला भडकली की ती कशालाही दाद देत नाही, तुमच्या सगळ्या वासनांची मुळं ती भस्म करून टाकते. आणि एकदा असं झालं की त्या ईश्वराशी एकरूप तुम्हाला केल्याशिवाय ती स्वस्थ बसत नाही. याप्रमाणे यात्रेकरू हा तीव्र आध्यात्मिक आकांक्षेच्या द्वारा स्वतःच्या शांतीधामाप्रत अवश्यमेव पोहोचणार, हे ठरलेलेच आहे. हे बाबा इथे सांगतात की एकदाची आध्यात्मिक आकांक्षा भडकली किंवा जसं एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये बाबांनी सांगितलं, त्या प्रियतमाबद्दलचं तुमचं एकदा प्रेम झालं, वाढलं की मग तिथे बाकी काही राहत नाही, दुसरं काही शिल्लक राहत नाही. आणि असं जेव्हा होतं
तेव्हा तुमचं जे अंतिम स्थान आहे, इटर्नल पीस, अनंत आनंद, ह्या अवस्थेपर्यंत ती तुम्हाला घेऊन जाणारच, हे ठरलेलं आहे, त्याच्यात बदल नाही. ज्यांच्यामध्ये ही आकांक्षा आहे त्या सर्वांना माझा आशीर्वाद आहे. हे सगळ्यात महत्वाचं. मला हे सगळे चॅप्टर संदेश का आवडतात? प्रत्येक संदेश मध्ये बाबांनी ॲश्युरन्स दिलाय, सुभताचे शुभाशीर्वाद दिले सॉरी, आणि ते प्रत्यक्ष परमेश्वर अवताराकडनं आलेले आहेत. त्यामुळे त्याचं महत्व अनन्य साधारण आहे. सॉरी, ते केवळ पुस्तकातलं लेखातलं एक वाक्य नाही आहे. बाबांनी सांगितलं की ज्यांच्यामध्ये अशी आकांक्षा आहे, आध्यात्मिक आकांक्षा आहे, त्या सगळ्यांना माझे आशीर्वाद आहेत. प्रत्यक्ष अवतार ही आकांक्षा तुम्ही तयार करा, ती भडकत ठेवा, त्याचे आशीर्वाद तुम्हाला आहेत म्हणजे आहे. त्याचा आशीर्वाद त्यांनी प्रत्यक्षच इथे सांगितलंय की ज्यांच्यामध्ये अशी आध्यात्मिक आकांक्षा आहे त्यांना सगळ्यांना माझे आशीर्वाद आहेत. केवढा ॲश्युरन्स आहे या प्रत्येक संदेशमध्ये. शेवटी बाबांनी सांगितलंय त्या सगळ्यांना मी मदत करील, त्या सगळ्यांना ते मी साध्य करण्यास मदत करेल, माझे त्यांना आशीर्वाद आहे. तुम्ही सगळे मागचे संदेश काढा, प्रत्येक संदेशमध्ये शेवट बाबांनी ह्याने केलेला आहे. आणि हा अत्यंत काय म्हणतात ना, स्वीट डिश जेवणातली, त्या प्रत्येक संदेशाचा सगळ्यात महत्वाचा सार किंवा गोड म्हणजे शेवट जो आहे तो त्या बाबांच्या शेवटच्या ॲश्युरन्सने झालेला आहे. म्हणून मला ते फार आवडतात. ठीक आहे, आता आपण डॉक्टर थावरेंच्या याच्यावर आणि कुणाला काही बोलायचंय का की पुढचा संदेश घेऊया? जय बाबा. हा गांगणे सर, मोस्ट वेलकम. एक मिनिट, मी हे इयरफोन काढते म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये पण येतो आवाज. जय बाबा, बोला. जय मेर बाबा ताई. कृपा अवकृपा हे जे डॉक्टर ठावरे म्हणाले, बेसिकली असा हा भाग नाही, आपला ह्युमन अंडरस्टँडिंगचा भाग आहे तो. आपण त्या पद्धतीनं त्याला घेतो कारण आपले संस्कार तसे असतात की ही कृपा ही अकृपा आहे. पण परमेश्वर अवतार म्हणा किंवा सद्गुरू हा कधी अवकृपा करत असते, त्याची कृपाच असते. म्हणजे तो आपला लॉट आहे की आपल्यावर जर वाईट वेळ आली, चांगली वेळ आली, कारण आपल्याला काय सुटेबल आहे, त्या सोलची काय रिक्वायरमेंट आहे, त्याची पाठी जर क्लीन करायची आहे त्यांना किंवा त्याचे संस्कार काढून टाकायचे आहे, तर त्या परिस्थितीतून तो नेतोच. ती परिस्थिती येते असते, व्हावीच लागते. कारण तोपर्यंत, कारण बाबा अनेक साधकांच्या बाबतीत हे झालेलं आहे, लीडरच्या बाबतीत, की त्याला अशा त्या ट्रायल्स मधून इतक्या विपरीत परिस्थितीतून भीक मागायला का पाठवलं, ज्यांनी गॉड रिअलायझेशन मागितलं, म्हणजे अशा अवस्थेतून त्याला जावं लागलं. कारण ती रिक्वायरमेंट होती सोलची, त्याला ती पाठी क्लीन करायची असल्यामुळं ते स्लेट जर क्लीन करायची आहे तर हे सगळे संस्कार भरून द्यावे लागेल. इव्हन बांध एरलेकर, त्याला बाबाने काय वाईट याच्यातून जायला सांगितलं, सगळ्या वाईट गोष्टी करायला सांगितलं त्या, पण ते त्याच्या जीवनाला त्याचे संस्कार मिटवण्यासाठी आवश्यक होतं. म्हणून कृपा अवकृपा हे आपल्या ह्युमन अंडरस्टँडिंगचा भाग आहे. आपल्याला असं वाटतं त्याची कृपाच असते आणि ती आपल्या सोलची रिक्वायरमेंट असते. म्हणून सद्गुरू किंवा अवतार त्या परिस्थितीतून तसे संस्कार वाईप आउट करण्यासाठी ती परिस्थिती आपल्यावर आणतो, असं मला वाटतं. अवतार मेहर बाबा की जय. परफेक्टली सर, अगदी बरोबर सांगितलं गांगणे सर, अगदी परफेक्ट. एक मिनिट डॉक्टर थावरे, एक मिनिट. गांगणे सरांनी अगदी खूप छान सांगितलं, अगदी परफेक्ट. हेच आहे की कृपा अवकृपा असं काही नसतं, त्या सगळ्याच्या पार तो सद्गुरू गेलेला असतो. आणि आता तुम्ही जे सांगितलं दॅट इज विरुद्ध संस्कार. टेक्निकल भाषेत बाबांनी या आधीच्या अध्यात्मपर लेख आणि संदेशचा पहिला भाग मध्ये तुम्हा लोकांना आठवत असेल की संस्कार आणि विरुद्ध संस्कार किंवा मोचक संस्कार, मागच्या वेळेस पद्मावर भाऊंनी हा प्रश्न विचारला होता की विमोचक संस्कार काय असतात. तर आणि आणखीन एक होतं की सद्गुरूची न्यारी रीत असं एक प्रकरण होतं, आठवतंय? सद्गुरूची न्यारी रीत असं एक स्पेशल प्रकरण आहे याच्यामध्ये, की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की सद्गुरूंनी अशा कशा विचित्र आज्ञा दिल्या किंवा त्याला असा का त्रास दिला
की एवढं तो देवाचं करतो त्याच्याच वाट्याला असं का यावं. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त तुमचा एकही जन्म मागचं आठवत नाही, तुमचे कर्म आठवत नाही, कारण तुमचा मेंदू तुमच्या शरीराबरोबर नष्ट झालेला असतो ज्याच्यामध्ये स्मृती असतात. परंतु सद्गुरूला तुमचे पास सगळे जन्म दिसत असतात, सगळे कर्म दिसत असतात, तुमचं काय बाकी आहे, तुमचं पुढे ढकलण्यासाठी काय जरुरी आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या आज्ञा सद्गुरू बऱ्याचदा देतो आणि आपल्याला वाटतं की त्या विचित्र आज्ञा आहेत म्हणून. असं त्याच्यात म्हणून हे जे आता गांगडे सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एका शब्दात सांगायचं म्हणजे विरुद्ध संस्कार, की विरुद्ध संस्कारातून ते निपटवायचं असतं. हा बोला. जय बाबा डॉक्टर चावरे. जय बाबा. हे माझे उदाहरण म्हणजे माझी आजीच्या याबद्दल. ती लाडू विकायची बाजारामध्ये आणि तेव्हा लक्ष्मण बाबा म्हणून एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या भूमिकेतले मस्त असतील आमच्या गावामध्येच. तर त्यांनी माझ्या आजीचा परडा पाडला आणि जो पदर राहते लुगड्याचा तो पण खिचला त्यावेळेस. आणि दुसरं त्याच मस्ताच्या हातून एका हॉटेलवाल्यांनी त्याच्या अंगावर गरम तेल टाकलं त्याच मस्ताच्या. तर माझ्या आजीला मरेपर्यंत कोणतेच आजार झाले नाही, एक साधी पॅरासिटामॉलची पण गोळी घेतली नाही तिने. आणि ज्यांनी गरम तेल टाकलं होतं त्यांच्या पूर्ण म्हणजे हे नेस्तमाभूत झाले पूर्ण, म्हणजे परिवार, जे त्या गावात त्यांचं वर्चस्व राहिलं नाही. म्हणून मी ते प्रश्न विचारला होता. नाही पहा, सद्गुरू हा वेगळा प्रकार आहे, तो सगळ्याच्या पार आहे. पण त्या अवस्थेच्या आधीच्या ज्या भूमिका आहेत की जो अध्यात्म पथावरचा जो साधक आहे, मग तो चौथ्या भूमिकेतला असेल, तिसऱ्या भूमिकेतला असेल, पाचव्या भूमिकेतला असेल, सहाव्या भूमिकेतला असेल. असं गाडगे महाराज आपण बघतो की त्यांना पाया पडू देत नव्हते, ते कुणी पाया पडलेलं आवडत नाही, त्याच्यात पाठीत काठी घालायचे ते, किंवा किंबहुना ती काठी पडावी म्हणूनही काही लोक मुद्दाम पण हे करायचे. तर त्या मार्गातले जे साधक आहे ते वेगवेगळ्या भूमिकेचे, वेगवेगळ्या त्यांच्या पण स्वतःचे सगळे संस्कार मिटलेले नसतात, अहम गेलेला नसतो. त्यामुळे सद्गुरू नव्हे पण सद्गुरूच्या खालची ज्या इतर अवस्था आहेत प्रगत साधकांच्या अवस्थांमधलं कुणाची कृपा अवकृपा हे बिलकुल पॉसिबल आहे. डॉक्टर थावरे, की आपण बघतो की आधीच्या कधीच्या जन्मात जर एखाद्याने सद्गुरूची खूप छान मनोभावे निस्वार्थपणे सेवा केली असेल तर त्याला गॉड रिअलायझेशन हे असंच विरासत मध्ये, आपण आताच मला वाटतं एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये हे बघितलंय 2 लेक्चरच्या आधीच, की गॉड रिअलायझेशन कसं प्राप्त होतं. तर एक प्रकारे की सद्गुरूकडून त्याला विरासत मध्ये तसंच प्राप्त होतं. आधीच्या कधीच्या जन्मामध्ये त्यांनी सेवा निस्वार्थ केलेली असते आणि त्यामुळे सद्गुरू स्वतःहून त्याला बोलून घेऊन येतो आणि पुष्कळदा त्याला स्वतःच्या लेव्हल पर्यंत सुद्धा आणतो. किंवा त्या 6व्या भूमिकेचा पीर आणि वली ह्याच्यात पण हे दिलेलं आहे. तर पीर बरोबर, नक्कीच वली. जय बाबा. आणि एक पुन्हा सांगायचं होतं, जो आजीचा जो मृत्यू झाला माझ्या, तर गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही जेवण घरी करत असतो सर्व लोकांच्या. आजीने गणपतीला हे म्हटलं की तुझ्या बरोबर मला पण येऊ दे, आणि सकाळी 4 वाजता आजी मरत पावली. छान. शी मस्ट बी अ गुड सोल, ऍडव्हान्स सोल, अ गुड सोल वी कॅन से डेफिनेटली. की असं असतात प्रत्येक गावामध्ये वगैरे, काही प्रगत आत्मे असतात. तर त्यांच्याकडनं तुम्ही म्हणता तसं कृपा अवकृपा हा प्रकार, म्हणून तुमचा शब्द सद्गुरू होता. सद्गुरूच्या बाबतीत कृपा अवकृपा अवतार परमेश्वर होऊच शकत नाही. पण तिथे तुम्ही जर त्यांना ऍडव्हान्स सोलला त्रास दिला, डिस्प्लीज केलं, तर तिथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बाबांनी सांगितलंय सगळ्यांना की कुठेही इकडे तिकडे जायचं नाही. का सांगितलं बाबांनी? की असं एखाद्याकडे तुम्ही जाऊन त्याच्या अवकृपेला हे नको व्हायला. म्हणून बाबांनी सांगितलं की बाकी कुठेही तुम्ही इतरत्र जाऊ नका. एक तर आपल्याला ती ओळख नसते, त्याची किती पोहोच आहे माहीत नसते, आणि असा चुकून बाबांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे, कोणी खरा असो किंवा भोंदू असो काहीही त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची नाही. कारण तो जर खरा असेल तर त्याच्या अवकृपेला तुम्ही पात्र होता, आणि तो जर भोंदू असेल तरी त्याचे खराब संस्कार तुम्ही घेता कुठल्याही पद्धतीने. म्हणून कुठलाही दुसरा व्यक्ती साधक
अध्यात्म मार्गावरचा प्रगत साधू असो, संत असो, महंत असो, त्याच्याबद्दल आपण काही बोलायचं नाही, कोणाकडे जायचं सुद्धा नाही दर्शन करायचं. कारण तो जर भोंदू असेल तर त्याचे खराब संस्कार तुम्ही दर्शन करून स्वतःकडे घेता. आणि तो खरा असेल तर तुम्हाला माहित नाही की किती खरा आहे, काय आहे, ही पोहोच आपल्याला ती हेच नाहीये आणि आपल्याला गरज नाहीये मुळात. वेन वी आर इन द ऑर्बिट ऑफ द हायेस्ट ऑफ द हाय, उच्च से ऊंचा, उच्चतमच्या बरोबर जेव्हा आपण आहोत तेव्हा आपल्याला इकडे तिकडे जायची गरज नाही. जय बाबा. पद्मावर भावना पुन्हा काहीतरी विचारायचंय? चुकून झालंय. अच्छा, ठीक आहे. तर आपण आता पुढचं लेक्चर घेऊया. संदेश 24वा आहे, तो आहे मानवाचा आध्यात्मिक वारसा. हा इसवी सन 1947 हा संदेश दिलाय बाबांनी. सर्व ऋतूत व सर्व ठिकाणी मानव हा सुखासाठी सतत धडपडत आहे, परंतु ते सुख फारच थोड्या लोकांच्या वाट्यास येते. कारण फारच थोड्या लोकांना सुखाचे रहस्य हस्तगत झालेले असते. मनुष्याला सदा सर्व काळ खंडित आणि सीमित असल्याची जाणीव असते. तो नेहमी व निरंतर यातना व दुःख यांनी ग्रस्त असतो. स्वतःचे खरे स्वरूप न जाणल्यामुळे मनुष्य स्वतःच्या देहाशी, वासनांशी किंवा सीमित व्यष्टीमनाशी तादात्म्य पावतो आणि त्यामुळे त्याची बंधने व त्याची दुःखे तो स्वतःवर ओढून घेतो. म्हणजे पुन्हा इथे प्रकरण त्याच ह्याच्याशी अज्ञान. आपल्याला माहित नाही की आपण ईश्वर आहोत, हे आपलं अज्ञान आहे. म्हणून आपण आपल्याला सीमित, मर्यादित आणि वेगळं समजतो आणि असं स्वतःचं खरं अनंत स्वरूप न समजल्यामुळे आपण ह्या देह म्हणजेच आपण आहे असं समजतो, त्याच्याशीच एकरूप होतो आणि त्यामुळे मग आपण स्वतःला वेगळं आहे, खंडित आहे, मर्यादित आहे असं जाणल्यामुळे आपल्याला अनंत दुःख आणि यातना होतात. आपण ते स्वतःवर दुःख ओढून घेतो. परंतु तो जेव्हा स्वतःला या सर्वाहून निराळा आणि या सर्वांच्या पलीकडे असल्याचे जाणतो, तेव्हाच त्याला त्याचा अखंड आनंदाचा ईश्वरी वारसा पूर्णपणे प्राप्त होतो. आपण ईश्वर आहोत, अखंड आनंद आहोत, पण आपल्याला ते समजत नाही. आणि जेव्हा आपण हे समजून घेऊ, आपण वेगळे नाही, या सगळ्याच्या ह्या ईश्वर, ह्या सृष्टीच्या पलीकडे आहे असं आपण जेव्हा स्वतःला जाणू, भास करू, आपण अनुभवू, तेव्हा आपल्याला तो ईश्वराच्या अनंत आनंदाचा वारसा प्राप्त होतो. जो मनुष्य सांसारिक आसक्तीमुळे स्वतःच देह, वासना किंवा व्यष्टीमन मानतो, तो स्वतःच्याच अज्ञानरूपी पिंजऱ्यामध्ये पकडला जातो. संसाराची आसक्ती, देहाविषयीची आसक्ती, वासना, हे सगळं ज्याच्यासाठी महत्वाचं आहे, तो ह्या अज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो. ज्याप्रमाणे हताश झालेला पिंजऱ्यातील पोपट स्वतःचे पंख पिंजऱ्याच्या गजावर फडाफड आपटतो, पण बंधमुक्त होण्याऐवजी स्वतःच्या पंखास केवळ इजाच करून घेण्यामध्ये यश संपादन करतो, त्याचप्रमाणे माणसाचेही स्वतःच्या शृंखला तोडण्याचे सर्व प्रयत्न अखेरीस त्याला त्याच शृंखलांनी अधिक दृढपणे जखडून टाकण्यास कारणीभूत होतात. खोल चिखलात रुतलेला मनुष्य जो त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, तो त्या प्रयत्नामुळेच तो त्या चिखलात अधिक फसतो. व्यक्तीने कोणाच्याही सहाय्याशिवाय, व्यक्तीने कुणाच्याही मदतीशिवाय केलेले प्रयत्न कित्येक वेळा अयशस्वी होतात. कारण अशा प्रयत्नांचा उगम अज्ञानजन्य अहमभावामध्ये असतो. अज्ञानातून निर्माण झालेला अहमभाव, अशा अहमभावातून स्वतः मला कुणाची गरज नाही, माझी वाटचाल मी करेल, हा पण अहंकार आहे. आता तुम्ही म्हणाल, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आपण सद्गुरू शोधायचा का? नाही. जे मेहेर बाबांकडे आहेत, ज्यांनी मेहेर बाबांना मानलंय, स्वीकार केलाय, त्यांना सद्गुरूची गरज नाही. कारण ते जरी देहात नसले असं आपल्याला डोळ्याला दिसतंय, पण ते आहेत आणि सर्व शक्तिमान आहेत. त्यांची सतत नजर आपल्यावर आहे, आपल्या सगळ्या हरकतींवर आहे, घडामोडींवर आहे, वाटचालीवर आहे. ते सतत आपल्याला मदत
करणार, मार्गदर्शन करत राहणार. पण हे इतरांसाठी बाबांनी सांगितलं की कुणाही सद्गुरूशिवाय मदतीशिवाय जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा ते प्रयत्न अयशस्वी होतात. कारण अशा प्रयत्नांचा उगम अहमजन्य अज्ञानातून उद्भवलेल्या अहंकारामध्ये असतो. याकरता आध्यात्मिक मुक्ततेकरता सद्गुरू हा अगदी आवश्यक आहे. का? कारण सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू हा सगळ्या आपण जर बघितला हा ईश्वर असतो. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद त्याच्या ठाई असतं. आणि त्याला सगळं माहिती असतं की तुम्ही कुठे, कधी, कसे आहात, कशा पद्धतीने तुमची मदत करायची. आणि हे जे खाचखळगे आहेत अध्यात्म मार्गातले, त्यातनं तुम्हाला वाचवून पुढे कसं न्यायचं हे पण तो सद्गुरू जाणतो. सद्गुरू हा अगदी आवश्यक आहे. सद्गुरू हा सत्य स्वरूप असून त्याची क्रियाशीलता सीमित अहम प्रेरित. आता एक मिनिट, माझं लक्ष थोडक्यात थोड्या वेळासाठी पद्मावर भाऊंच्या प्रश्नाकडे गेलं. तर ह्याच्याबद्दलचं अधिक जे विवेचन तुम्हाला पथिक मध्ये नक्की मिळेल पद्मावर भाऊ, की हे सद्गुरूंच्या मदतीशिवायचेच आत्मे असतात की आणि काय असतं ह्याच्याबद्दल अधिकारवाणीने पथिक मध्ये दिलेलं आहे. कठाळे काका इथे असतील तर त्यांना आठवत असेल तेही सांगतील. सद्गुरू हा सत्य स्वरूप असून त्याची क्रियाशीलता सीमित अहम प्रेरित जाणीवेतून न होता. परत सद्गुरू कसा आहे? सत्य स्वरूप आहे, म्हणजे ईश्वर आहे. त्याची क्रियाशीलता सीमित अहम प्रेरित जाणीवेतून न होता सत्यातच उत्स्फूर्त होत असते. तो जो पण क्रिया करतो, बोलतो, ते मर्यादित आणि अहंकारातून झालेली नसते, तर अनंत सत्यातून उत्स्फूर्त असते. म्हणून सद्गुरूचा अवकृपा होण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाचीही मदत न घेता मुमुक्षूने केलेल्या स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा सद्गुरूने दिलेले साह्य हे अधिक प्रभावी असते. सद्गुरूचं साह्य अत्यंत प्रभावी असतं. म्हणजे बघा, कुणा टीचर शिवाय तुम्ही एखादी PhD करणं आणि एखाद्या गाईडच्या अंडर PhD करणं ह्यातला जो फरक आहे, कारण काय आहे, तो त्यातला तज्ञ आहे. आणि स्वतः एखाद्याने सद्गुरूच्या मदतीशिवाय प्रयत्न जरी केले, मग ते योग मार्गातून असो कुठल्यातून असो, तर बाबांनी सांगितलं की जास्तीत जास्त तो 5व्या भूमिकेपर्यंत किंवा फार फार झालं तर क्वचित 6व्या भूमिकेपर्यंत जातो. त्याच्या पुढे प्रगती करू शकत नाही. कारण तिथे शेवटी कितीही केलं तरी थोडे तरी संस्कार तुमचे शिल्लक असतात. तुमचा अहंकार शिल्लक असतो आणि मन शिल्लक असतं. त्या सगळ्याचा नाश करणं केवळ सद्गुरूच्या हातात असतं. ती चावी सद्गुरूकडे दिलेली आहे. केवळ सद्गुरूच ते करू शकतो. सद्गुरूच्याच कृपा प्रसादाने उरले सुरले थोडेसे संस्कार नष्ट होऊ शकतात. आणि संस्कार नष्ट झाल्याशिवाय द्वैत भाव जात नाही. आणि अद्वैत भाव यायचा तर सद्गुरूची मदत म्हणून जरुरी असते. सद्गुरूंनी दिलेले साह्य हे प्रभावी असते. याचा अर्थ असा नव्हे, पुढे पहा बाबांनी हेही सांगितलं, याचा अर्थ असा नव्हे की मुमुक्षूने आध्यात्मिक मुक्तते करता किंवा परिपूर्णते करता स्वतः प्रयत्नच करू नये. बाबांनी हेही सांगितलं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःचे काही प्रयत्न जरूर करावे. आणि आपल्याला तर इतकं गायडन्स दिलेलं आहे, बाबांनी इतक्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, त्यातल्या अर्ध्या तरी अंगीकारल्या तरी खूप झाल्या. त्या पद्धतीने आधी करूया. याचा अर्थ असा नव्हे की मुमुक्षूने आध्यात्मिक मुक्तते करता किंवा परिपूर्णते करता स्वतः प्रयत्नच करू नये. किंवा बाबांनी सांगतात ते जरूर त्याने करावे. अनुभूती करता त्याने त्याची स्वतःची पराकाष्ठा तर केलीच पाहिजे. बाबा सांगतात की जे रिअलायझेशन आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःची प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे. परंतु त्याबरोबरच त्याने सद्गुरूपासून त्याच्याकडे येणाऱ्या अपरिहार्य व विपुल सहाय्यास सम्मुख राहून त्याचा स्वीकार केला पाहिजे. हे करत असताना जेव्हा आपोआप त्याला सद्गुरूकडून खूप सहाय्य मिळतं, मदत मिळते आणि ती येतेच. जेव्हा तुमची इतकी तयारी असेल तेव्हा आपोआप तुम्हाला सद्गुरू शोधावा लागणार नाही, सद्गुरू तुम्हाला शोधत येईल. आणि जेव्हा सद्गुरूकडून अशी मदत येते तेव्हा त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे.
मुमुक्षू मध्ये सुप्त स्थितीत आधी आणि जितकी जेवढा तुमचा आत्मा प्रगत होईल अध्यात्म मार्गावर, तेव्हा तुम्हाला आपसुकच कळेल की कोण सद्गुरू आहे किंवा नाही. आता आपण वी आर नो व्हेअर, त्यामुळे कुठला गुरु करण्याच्या आता भानगडीत पडायचं नाही. आपण आपली फक्त तयारी करत राहायची, प्रगती करत राहायचं. जेव्हा तेवढी प्रगती होईल तेव्हा तुम्हाला सद्गुरू पण ओळखायला येईल आणि स्वतः सद्गुरू तुम्हाला शोधत येईल, तुमची मदत करेल. आणि जेव्हा तो अशी मदत करेल तेव्हा तुम्ही ती घेतली पाहिजे. मुमुक्षू मध्ये सुप्त स्थितीत आधीपासूनच नाही असे काहीतरी अगदी नवीन त्याला देणे हे काही सद्गुरूचे कार्य नाही. त्या साधकामध्ये आहेच नाही असं काही वेगळं सद्गुरू त्याला अजिबात देत नाही. त्याच्यामध्ये जे आहे तेच तो त्याला डेव्हलप करायला, विकसित करायला मदत करतो. आणि मागच्या एका जे लेक्चर होतं, बाबांचा संदेश होता आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य, तर त्याच्यात 4 गोष्टी लक्षात ठेवा बाबांनी सांगितलं. त्याच्यात बाबांनी ही एक गोष्ट सांगितली होती की त्या समोरच्यामध्ये काही नाही आहे मुळात, असं तुम्ही त्याला काही देत नाही. ते सगळं त्याच्यामध्ये सुप्त स्थितीत आहे, ते फक्त तुम्ही उघड करायला, विकसित करायला त्याला मदत करता. ही सतत तुम्ही जाणीव ठेवा की माझ्यामुळे हा बाबा प्रेमी झाला, माझ्यामुळे 100 लोक दर्शनाला आले. तुम्ही काहीही करत नाही, त्याच्यामध्ये ते सगळं आहे, ते फक्त उघड करायला, त्याचं ते अज्ञान घालवून त्याला ज्ञान प्राप्त, खरं ज्ञान प्राप्त करायला तुम्ही त्याला मदत करत आहात, ही जाणीव तुम्ही ठेवा, असं बाबांनी सांगितलं होतं त्या मागच्या प्रकरणामध्ये. आठवत असेल तुम्हा लोकांना. त्यामुळे सद्गुरू सुद्धा जेव्हा मदत करतो तेव्हा तो काही त्या मुमुक्षूमध्ये नाही असं काही देत नसतं. जे आहे तेच ते उघड करायला प्रयत्न करतो. असं कसं? तर इथे हे लक्षात ठेवायला पाहिजे की मुमुक्षू म्हणजे सुद्धा ईश्वरच आहे. आपण प्रत्येक जण ईश्वर आहे, प्रत्येकात ईश्वर आहे, फक्त तो सुप्त स्थितीमध्ये आहे. आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान नाही, जाणीव नाही. मुमुक्षूचाच जो खरा आत्मा आहे त्याला सद्गुरू हा केवळ अनावृत्त करतो. तो जो साधक आहे त्याचा जो आत्मा आहे तो खरा आत्म्याचं त्याचं ज्ञान त्याला उघड करायला तो मदत करतो. मुमुक्षूचा ज्या ईश्वरी वारसावर हक्क आहे त्याचीच प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य सद्गुरू त्याला देत असतो. प्रत्येकाचा हा हक्क आहे. जसा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे टिळकांनी सांगितलं, तसं ईश्वरत्व प्राप्त करणं हा प्रत्येक आत्म्याचा हक्क आहे. तो ईश्वरी वारशावर प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क प्राप्त करून देणं किंवा तो ईश्वरी वारसा प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरू त्याला देत असतो. इथे हा 24 नंबरचा संदेश संपला. आता पुढचा संदेश आहे प्रच्छन्न संपत्ती. आता ही काय आहे? हा संदेश बाबांनी 16 नोव्हेंबर 1944 ला बुद्ध सोसायटी नागपूर इथे दिलेला संदेश आहे. छोटासा संदेश आहे. आपण हा संपूया आणि मग प्रश्न उत्तर घेऊया. प्रच्छन्न संपत्ती. वर्णावर्णाने पण अखेरीस समुद्रास, जिथे सोपं आहे ते मी सरळ वाचत जाते, हा चालेल ना. वर्णावर्णाने पण अखेरीस समुद्रास मिळत नाही अशी एकही नदी नाही. अखेरीस परमोच्च ध्येय गाठत नाही असा एकही प्राणी नाही. परंतु सर्वांतर्यामी असूनही स्वतःमध्ये वसणारा जो परमोच्च आणि सत्य स्वरूप आत्मा आहे त्याची पूर्णता आणि त्याचे ऐश्वर्य व्यक्त करण्यास समर्थ असणारे पूर्ण विकसित जाणीव केवळ मानव देहातच असते. हा जो सगळ्यांमध्ये वसणारा आत्मा आहे तो एकच आहे, अनंत आहे, तो अविभाज्य नाहीये, तो अखंड आहे. हे समजण्यासाठी जी पूर्ण विकसित झालेली जाणीव, कॉन्शियसनेस आहे तो केवळ मानव देहात आहे. मानवाखालच्या ज्या योनी आहेत, पशु योनी, पक्षी, प्राणी, त्यांच्यामध्ये ही जी चेतना आहे ती पूर्ण विकसित नाही. मनुष्यामध्ये ती पूर्ण विकसित आहे. स्वतः जमवलेल्या सांस्कारिक अज्ञानामुळेच मनुष्य या परिपूर्णता व तृप्तता रूपी अनिर्वचनीय प्रच्छन्न संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. ही संपत्ती आहे पण ती सध्या कशी आहे? झाकलेली आहे, उघड नाही झालेली. ती का? आपलं अज्ञान आणि आपण जमा केलेले संस्कार यामुळे ही जी संपत्ती आहे, जी अनंत आहे, अनिर्वचनीय आहे,
संपूर्ण समाधान देणारी आहे, जी परिपूर्ण आहे, तिचा आनंद आणि उपभोग आपण घेऊ शकत नाही आपल्या संस्कारांमुळे. कुठली संपत्ती? हे आत्मा अनंत आहे, अखंड आहे, एकच आहे. उत्क्रांतीतील विकासक्रमाच्या द्वारा मानव देहात व मानवी जाणीवेत उतरण्याच्या आत्म्याच्या प्रक्रियेमध्ये संस्कार रूपी गाळ साचत जातो. परमात्म्यापासून जीवात्मा एका लहरीने जेव्हा वेगळा झाला, कोहम स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी, त्यावेळी सगळ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जसा तो पुढे जातो, दगड, धातू, कीटक, पक्षी, वनस्पती, पक्षी, प्राणी आणि मनुष्य, असा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जसा जसा तो पुढे संपूर्ण जाणीव डेव्हलप त्याची विकसित होते मनुष्य योनीमध्ये. पण या प्रक्रियेमध्ये होतं काय, जेव्हा त्याची जाणीव संपूर्ण होते तेव्हा त्या जाणीवेवर या प्रक्रियेच्या दरम्यान जे काही कर्म झाले त्या कर्मांमुळे संस्कार रूपी गाळ साचला जातो. संस्कार हे मार्गस्थ, आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना हे बाबांनी इतरत्र सांगितलेलं आहे, पण हे जी बुद्ध सोसायटीमध्ये बाबा हे लेक्चर देत आहेत 16 नोव्हेंबर 1944ला, तेव्हा त्यांना समजेल अशा भाषेत बाबांनी इथे थोडक्यामध्ये त्यांना संपूर्ण प्रक्रिया कशी सोप्या भाषेत आणि थोडक्यामध्ये सांगितली आहे ते आपण बघतोय. मार्गस्थ यात्रेकरूच्या अंगावर साचणाऱ्या धुळीप्रमाणे होत. हे जे संस्कार आहे, एखादा यात्रेकरू चाललाय रस्त्याने, दिंडीवाले वारकरी आहेत, तर जाताना काय, आता पाऊस आहे म्हणून ठीक आहे चिखल असतो, एरवी काय असतं, धूळ असते, जाताना धूळ अंगावर साचतच राहते. तसं आत्म्याची जेव्हा उत्क्रांती होते, प्रगती होते, तेव्हा आत्म्यावर ही संस्कारांची पुटं साचतच जातात. सर्वश्रेष्ठ अशा मनुष्य देहात देखील ईश्वरी जीवन हे संचित संस्कारांच्या गाळात फसलेले असते. अगदी मनुष्य योनीमध्ये संपूर्ण विकसित जाणीव असते, तरीही माणसाचं जीवन सुद्धा, किंबहुना मनुष्य देहातलं ईश्वरी जीवन सुद्धा ह्या साचलेल्या संस्काराच्या गाळामध्ये फसलेलं असतं. माणसाचं जीवन नाही म्हटलेलं इथं बाबांनी, माणसाच्या शरीरातलं ईश्वरी जीवन. काय सुंदर वाक्य आहे, हे फक्त बाबाच बोलू शकतात असं. माणसाच्या शरीरातलं ईश्वरी जीवन सुद्धा ह्या साचलेल्या संस्काराच्या गाळात फसलेलं असतं. या संस्कारांच्या नानामुख व विक्षेपक डिस्ट्रॅक्टिंग गतिमत्तेमुळे जाणीव ही मिथ्या आणि भ्रममय गोष्टींच्या क्षेत्रात सीमित होते व या जाणीवेची अभिव्यक्ती ही संकुचित आणि विकृत होते. या संस्काराच्या नानामुख म्हणजे वेगवेगळ्या विक्षेपक विविध प्रकारच्या गतिमत्तेमुळे जाणीव ही मिथ्या म्हणजे खोट्या, भ्रममय म्हणजे भासमय गोष्टींच्या क्षेत्रात सीमित होते. ही मनुष्याची जी जाणीव आहे ही पूर्ण जरी विकसित झालेली असली तरीही या संस्कारांमुळे ती जाणीव खोट्या अहंकारामध्ये, खोट्या गोष्टींमध्ये, भासमय गोष्टींमुळे मर्यादित होऊन जाते आणि त्या जाणीवेची अभिव्यक्ती सुद्धा मर्यादित होते, संकुचित होते, विकृत होते. विकृत का? कारण जो देह त्याचा खरा नाही त्या देहाला तो खरं म्हणतो. जे विश्व भासमय आहे त्या विश्वाला तो भासमय म्हणतो. स्वतः तो अनंत शक्ती, अनंत आनंद, अनंत ज्ञान असूनही तो स्वतःला मर्यादित मनुष्य समजतो, म्हणून ह्याला विकृत म्हटलेलं आहे. मिथ्या गोष्टींबद्दलच्या बहुरंगी वासना ह्या एकामागून एक सोडून द्याव्या लागतात. ज्या खोट्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या वासना आहेत विविध प्रकारच्या, त्या सोडून द्याव्या लागतात. भेदप्रवण अहंतारूपी फसव्या अग्नीस, भेदप्रवण म्हणजे भेद निर्माण करणारा, अहंतारूपी म्हणजे अहंकार रूपी, फसव्या अग्नीस पोचणाऱ्या संस्कार रूपी सर्व काष्टांची, काष्ट म्हणजे लाकूड, सत्याच्या अजेय ज्वालेमध्ये एकामागून एक आहुती द्यावीच लागते. म्हणजे धुनी समजा की संस्कारांचं जे आहे ही अशी आहुती द्यावी लागते, म्हणजे संपवावे लागतात. भेदप्रवण म्हणजे भेद निर्माण करणाऱ्या, अहंभाव निर्माण, पृथकत्व निर्माण करणारा जो अहंकार रूपी अग्नी आहे, त्या अहंकारास पोचतो कोण?
मोठं कोण करतं? संस्कार. तर ह्या सगळ्या संस्कारांची ह्या सत्य जे आहे, अंतिम सत्य, ईश्वरी सत्याच्या जी अखंड ज्वाला आहे, त्या ज्वालेमध्ये एकामागून एक आहुती द्यायला पाहिजे. जेव्हा संस्कारांची अशी आहुती देईल तेव्हा त्या संस्काराने ज्यांचं पोषण केलंय त्या अहंकार कमी होईल आणि त्या अहंकारामुळे जो पृथकत्वाचा भाव आला तो नष्ट होऊन अद्वैत भाव प्राप्त करायला मदत होईल. एका वाक्यात एवढं काही सांगितलेलं आहे. भेदप्रवण अहंतारूपी फसव्या अग्नीस पोचणाऱ्या संस्कार रूपी सर्व काष्टांची सत्याच्या अजय ज्वालेमध्ये एकामागून एक आहुती द्यावीच लागते. कारण सत्याचा जाणीवेवरील हक्क हा ना कबूल करता येण्यासारखा नाही. जे ट्रुथ आहे, फायनल ट्रुथ म्हणजे ईश्वर, अहम ब्रह्मास्मी, हे जे सत्य आहे हे जाणवलं पाहिजे. ते प्रत्येक आत्म्याचं अंतिम ध्येय आहे. तो प्रत्येक आत्म्याचा हक्क आहे आणि तो हक्क नाकबूल करता येण्यासारखा नाही. केवळ याच मार्गाने मनुष्य अमृत जीवनाची अंतरहित सुरुवात असणारे परमोच्च असे ईश्वरी ध्येय गाठतो. जेव्हा त्या सगळ्या संस्कार रूपी काष्ठ, लाकडं तो अंतिम सत्याच्या प्रेमाच्या ईश्वरी प्रेमामध्ये त्याची आहुती देईल तेव्हा त्या संस्कारातून निर्माण होणारा अहंकार, पृथकत्व नष्ट होईल आणि त्याच मार्गाने जे इटर्नल लाईफ आहे, अमृतमय जीवन आहे, त्या अमृतमय जीवनाची कधीही अंत नसणारी, अनंत, जी शाश्वत कायम राहणारी अशी जो अमृतमय जीवन आहे, एंडलेस बिगिनिंग, त्याची सुरुवात होईल. बिगन द बिगन. कारण तिथे त्या जीवनाला अंत नाही, अनंत आहे ते. अशा अमृतमय जीवनाची अंतरहित सुरुवात होणार किंवा ह्या संस्कारांचा त्याच्यामध्ये आहुती दिल्यानंतर. आणि तो जे सगळे सर्वोच्च, परमोच्च, ह्याच्यापेक्षा उच्च असं काही नाही, असं ईश्वरी ध्येय तो आत्मा गाठतो. त्याचा दुसरा मार्ग नाही. अनंततेमधील जीवनामध्ये बंधन, ऱ्हास किंवा दुःख नसून त्यात जाणीवयुक्त व अबाध्य ईश्वराचे शाश्वत व प्रतिक्षणी नवीन होणारे असे आत्मप्रतिष्ठापन, सेल्फ अफर्मेशन असते. अत्यंत सुंदर वाक्य. एकदा ते ईश्वरी तत्व, अमृतमय जीवनाची तुमची अंतरहित सुरुवात झाली, एंडलेस बिगिनिंग झाली, जिला शेवट नाही अशी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा तुम्ही ईश्वरी ध्येय गाठणार. त्याशिवाय दुसरा मार्गच नाही. हे जे अनंततेमधलं जीवन आहे ते कसं आहे? ते बंधन रहित आहे. तिथे कुठे बंधन नाही, तिथे कुठे क्षय नाही, ऱ्हास नाही, ते संपत नाही, कमी होत नाही, तिथे दुःख नाही. पण अशा जीवनाच्या जाणीवपूर्वक त्याचा आस्वाद घेणं, समजून उमजून त्याचा अनुभव घेणं की मीच ईश्वर आहे, मी अनंत आहे, अनंत आनंद माझ्या ठाई आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान माझ्या ठाई आहे, असं जे कधीही बाधा न येणारं, अबाध्य असं ईश्वराचं शाश्वत कायम राहणारं आणि प्रत्येक क्षणाला नवीन होत जाणारं असं जे ईश्वरी जीवन आहे ते जाणीवेतून, जाणीवपूर्वक त्या जीवनाचा अनुभव घेऊन ते जीवन जगायचं आहे. सेल्फ अफर्मेशन असतं. स्वतः त्याचं तिथे जाणीव असते, अनुभव असतो, स्वतः त्याला ते उमगलेलं असतं. आत्मप्रतिष्ठापन, सेल्फ अफर्मेशन, स्वतः त्याला उमगलेलं असतं, जाणवलेलं असतं, त्याचा अनुभव असतो. म्हणून त्याला गॉड रिअलायझेशन, रिअलाइज करणं, अनुभवणं. जाणीवरूपी नभोमंडलात सर्वात्मा असणाऱ्या ईश्वराचा प्रकाश सतत तळपत राहण्यासाठी संस्कार रूपी मेघ हे पूर्णपणे नष्ट झाले पाहिजेत. ही जी जाणीव आहे त्या जाणीवेतून काय प्राप्त होतं? मी ईश्वर आहे हे जाणवणं, अनुभवणं हे मिळतं. ते असं जे नभोमंडल आहे तिथे जो सर्वात्मा आहे, सर्व समावेशक ईश्वर आहे, त्या ईश्वराचा सतत प्रकाश तळपत राहण्यासाठी
अहम ब्रह्मास्मी हे समजण्यासाठी हे जे संस्कार आहे ते पूर्ण नष्ट झाले पाहिजे. संस्कार रूपी मेघ हे पूर्णपणे नष्ट झाले पाहिजेत. आत्म्यातील ही प्रच्छन्न संपत्ती, ही जी झाकलेली संपत्ती आत्म्यामधील, ती प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला मदत करणे हेच माझे अवतार कार्य आहे. इथे बाबा सांगतात ही जी संपत्ती तुमच्यात आहे, ऑलरेडी आहे, तुमच्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. तुम्ही ईश्वर आहात पण तुम्हाला माहित नाही. तुम्ही स्वतःला हा देह समजता, स्वतःला ईश्वरापासून वेगळं समजता, इतर आत्म्यांपासून वेगळं समजता. हे तुमचं अज्ञान दूर करून ही तुमच्यामध्ये जी झाकलेली ईश्वरत्वाची संपत्ती आहे ती तुमची तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देण्याच्या कामामध्ये तुम्हाला मदत करणं हेच माझं अवतार कार्य आहे, असं मेहर बाबा सांगतात. तर मेहर बाबांचं अवतार कार्य काय आहे की प्रत्येक आत्म्यामध्ये जी लपलेली संपत्ती आहे ईश्वरत्वाची, ती त्या आत्म्याला प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या कामात त्याला मदत करणं. जे कोणी, पुढे बाबा सांगतात, जे कोणी या संपत्तीच्या शोधात आहेत त्या सर्वांना माझा आशीर्वाद आहे. बाबा सांगतात की जे कोणी साधक ती जी स्वतःमध्ये लपलेली संपत्ती आहे ईश्वरत्वाची, ती पुन्हा प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना मेहर बाबा सांगतात माझे आशीर्वाद आहे. ह्याच्यापेक्षा मोठा ऐश्वर्यच काय असू शकतो. आधीच्या लेक्चरमध्ये पण त्यांनी सांगितलं की जी आध्यात्मिक आकांक्षेची ज्वाला आहे ती तुम्ही भडकत ठेवा, आणि अशी ज्यांनी भडकत ठेवली आहे त्या ज्वालेतनं जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी माझे तुम्हाला आशीर्वाद आहे. इथे पण बाबा सांगतात की ही जी झाकलेली संपत्ती आहे आत्म्याची झाकलेली संपत्ती काय, ईश्वरत्व, ती प्राप्त करण्यासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना मदत करणं हे माझं कार्य आहे. आणि असं जे कोणी करेल त्या सगळ्यांना माझे आशीर्वाद आहेत, ती झाकलेली ईश्वरत्वाची संपत्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी. इथे जय बाबा विभाग दुसरा, ह्या पुस्तकातला विभाग दुसरा संदेश हा 25वा होता. 25वा संदेश आणि विभाग दुसरा संपला. आता पुढच्या वेळेपासून आपण फळीवरची प्रवचनं घेऊ, आणि खूप छान आहेत ती फळीवरची प्रवचनं, आणि ते झाल्यानंतर परिशिष्ट ब मध्ये प्रश्नोत्तर आहे. आता आपल्याकडे 7 मिनिट वेळ आहे. आज प्रार्थना आपण दिलीप टोपाळे यांना दिलेली आहे. दिलीप टोपाळे, तुम्ही तयार आहात का तुम्ही? व्हेरी गुड, छान छान. तर आज मराठीतली परवरदिगार प्रार्थना, पश्चाताप प्रार्थना आणि छोटी प्रार्थना ही तुम्ही म्हणा. मग केतकी आरती म्हणेल. बरोबर 7 वाजता तुम्ही सुरू करायचं बरं, कोणी आम्ही बोलत असलो. हा, थँक्यू, जय बाबा. अच्छा, आता अजून 7 मिनिट आपल्याकडे आहे. अजून कोणी काही बोलणार आहे का? कठाळे काका, जय बाबा. जय बाबा सगळ्यांना, जय बाबा. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल, थँक्यू केतकी, गांगडे सर, जय बाबा. कठाळे काका नाहीयेत का आज? जॉईन झाले होते मला वाटतं. हा, जय बाबा. हा, जय बाबा. हा, बोला. हो हो, त्याने मगाशी जे प्रश्न 2 विचारले होते. येतंय जय बाबा काका, येतंय जय बाबा कठाळे काका बोलतो, आवाज येतोय का ताई? हो हो, येतोय जय बाबा, येतोय. त्या सगळ्यामध्ये जे आपलं बाबांनी सांगितलं आहे, हा आध्यात्मिक मार्गावर जे पथिक असतात, जे साधक असतात, त्यांचं जे ध्येय आहे त्याप्रमाणे तो सद्गुरू किंवा ते अवतार त्यांच्या मदतीने आपण पुढे जातो. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की ही जी सद्गुरूला ओळखणे. मागच्या प्रकरणामध्ये जे होतं तर सद्गुरूची ओळख आपण ओळखू शकत नाही, मग तो कृपा करतोय आपण कशावरून समजायचं वगैरे. हा जो भाव आता सद्गुरू हा अवतार आणि सद्गुरू यांच्या ईश्वरी साक्षात्कार झालेले असतात, त्यांच्याजवळ अवकृपा हा शब्द राहतच नाही, ते सगळ्यांवरती कृपाच करतात.
त्यामुळं आणि आता तुम्ही ज्या शेवटला हे द्यायला त्याच्यावर मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की शेवटी संस्काराची गाठोडी सुटल्याशिवाय हा शेवटला जो पॉइंट आहे बाबांनी जे ऍश्युरन्स दिलाय त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर जायला जे काही बाबांनी पूर्वी सांगितलं की सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला काय निषिद्ध करायला पाहिजे, कशामधून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे, जे सगळं आपण जर केलं आणि उत्कट इच्छा ज्याला आपण म्हणतो इंटेन्स लव्ह गॉड हे जर असलं तर मग तो सद्गुरू तुम्हाला कुठूनही उचलून तुम्हाला मार्ग दाखवतो आणि पुढे घेऊन जातो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि कधी मनामध्ये हा विचार येऊ नये कोणाही बाबा प्रेमीच्या की सद्गुरूला आपण ओळखू शकत नाही म्हणून कोणी सांगितलेलं जरी असलं की त्याने अवकृपा केली. मला 2 मिनिटं असेल तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे बाबांच्या याच्यामध्ये सांगितलेली संन्यासी असतो एक, तो सद्गुरू लेवलचा असतो, एका खेड्यात जातो आणि त्या ठिकाणी तो 3 घरं फक्त जातो. त्याच्यामध्ये एक असतो व्यापारी चांगला धनाढ्य, त्याला त्याच्याकडे जाऊन त्याला जो आशीर्वाद देतो ते त्याला शिक्षा देतात, ते आशीर्वाद देतात. दुसरा जो असतो त्याच्याकडे पण जातात, तो पण चांगला धनाढ्य असतो आणि दुकानदार असतो चांगला वाणी ज्याला म्हणतात, त्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, त्याला पण आशीर्वाद देतात. आणि तिसऱ्याकडे जातात तर तो फार साधा मनुष्य असतो, त्याला काही त्याच्याजवळ नसतं पण तो ईश्वरावर अत्यंत प्रेम करत असतो. त्याला एक मुलगा असतो तर त्याला आशीर्वाद देतो उद्या तुझा मुलगा मरणार आहे आणि तो वारल्यानंतर मग त्याच्या सोबतचे जे असतात शिष्य ते विचारतात की असं का केलं, त्यामुळे हा मला माझ्या देशाला आशीर्वाद आहे कारण तो या सांसारिक अडकलेला होता आणि त्यातून त्याला बाहेर काढलं. ही अवकृपा नाहीये, ही परमेश्वराची त्याच्यावर झालेली कृपा असते. आणि आधीच्यांना तुम्ही काय हे दिलं, तुम्ही एवढे धन धावलं, त्याचा आशीर्वाद दिला तर ते सांगतात की हा जो आहे हे याच्यामध्ये संस्कार गुरफटलेले आहेत, त्यांना आणखी ते गुरफटून ते आणखी संस्कार वाढून घेऊ शकतात. पण याला मुक्त करायसाठी हे मी करत आहे असं ते सद्गुरू सांगतात. जय बाबा. थँक्यू. जय बाबा. ताराबाई हिवसेनचा पण हँड रेस दिसतोय, पद्मावर भाऊंचा आणि शिवराम भोयर. ताराबाई हिवसे तुम्हाला काही बोलायचंय का ताई? जय बाबा. जय बाबा. हा जय बाबा बोला. नाही मला तर काही एवढं बोलायचं नाही कारण सांगितलं एवढं चांगलं जाते की समजून जाते लवकर. एवढे काही प्रश्न नसतात माझे. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. हा छान सांगता तुम्ही ताई. थँक्यू. थँक्यू. जय बाबा. बाबांचं असतं सगळं. हा शिवराम भोयरना पण काय हँडरेस दिसत होता, बोलत होते ते. शिवराम भोयर आहेत का? आणि पद्मावार भाऊंचा एक हँडरेस दिसतोय. जय बाबा. ते शिवराम भोयर दादा नाही आहेत आता अच्छा. मध्ये. आणि पद्मावर काकांचा पहिलेपासून जो होता ना तोच रेस्ट आहे. ओके ठीक आहे. जय बाबा. होऊन नाही राहिलं काही हरकत नाही. फक्त काय आहे की आता हे काका बोलत होते तोपर्यंत मी बघितला तर मला दिसला हँडरेस. कुणाचं तसं हे नाही हो की संधी मिळाली नाही बोलायला आणि प्रश्न विचारायला म्हणून, बाकी काही नाही आहे. आज ताराताईंचा पण होता हँडरेस आणि मला वाटतं शिवराम भोयर दादा काहीतरी विचारत होते पण त्याच वेळेस कठाळे काकांचाही माईक चालू होता त्यामुळे मला वाटतं ते माईक बंद करण्याच्या ह्याच्यात लेफ्ट झाले. पद्मावार भाऊ आणि डॉक्टर थावरेंच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना समाधानकारकपणे? ठीक आहे. थँक्यू. जय बाबा. बरं आता पुढचं पुस्तक आपण कुठलं घेऊया वाचायला? कुणाचं काय काय मत आहे याच्यावरती? हेच पुस्तक परत घ्या. आपण एक काम करू शकतो. आपलं जे गुरुवारचं आहे ना त्याच्यामध्ये हे पुस्तक आपण डिस्कोर्सेस म्हणून परत घेऊ शकतो. इंग्लिश मध्ये वाचून हिंदीत करू शकतो. चालेल का तसं? नाही हे मराठीचे एकदा रिव्हिजन घ्या याची. ह्याचीच परत रिव्हिजन. खूप छान एक विश्लेषण होतं आणि चांगलं मनावर बिंबतं. आता कसं त्याला परत ऐकायचं तर रेकॉर्डिंग आहेच आहे आपल्याकडे है ना.
अच्छा 7 वाजले. जय बाबा. टोपाळे भाऊ तुम्ही प्रार्थना सुरू करताय. जय बाबा. हो 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 हो. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे परमदिगार सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादी व अनंत आहे. तू अद्वैत व अतुलनीय आहे. तुझा ठाव कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणहित पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्या दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होता, तू सतत आहेस व तू सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे. तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडे आहे. तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे. तू व्यक्त व अव्यक्ती आहे व सर्व भूमिकात आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे. तू तिन्ही भवनात आहे व त्रिभुवना पलीकडे आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहे. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहे. तू आनंद ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे. तू ज्ञान सिंधू आहे. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहे. भूत वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची काही तू आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परब्रह्म आहे. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, आहोरमत व प्रियतम परमेश्वर आहे. जे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजन. हे प्रियतम परमेश्वरा, हे दयासागर प्रभू, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांचे बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामविचाराबद्दल व कामकृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या उत्पत्ती त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल सुद्धा आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हीच आमची तुला नम्रता. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि प्रियतम बाबांचा दामन अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावं यासाठी आम्हाला तू सहाय्य. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अठरा पुराणे शास्त्रे साधी वेदही सतरे कुणाला महिमा देवा परंतु हृदय प्रभु आरती अश्रु जलाने उतले मन अनुतापाचे मरती
भक्तीचे हे आवाहन, भक्तीचे हे आवाहन, कसात यावर या प्रभू आरती घ्याया, प्रभू आरती घ्याया. रोम रोम हा शरीरामधला रूप दीप हो ऊन उदळला, अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला, अर्पण ही काया वीर प्रभू आरती घ्याया, वीर प्रभू आरती घ्याया. काय मागुनी कुठला हेतू, मागितल्या सर्व देतू, एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया वीर प्रभू आरती घ्याया, वीर प्रभू आरती घ्याया. शब्द पांढरे अपुरे पडती, मुख्या भावना ओठी नडती, कशी गाऊनी तुझी आरती, कशी गाऊनी तुझी आरती, तूच ये गावया वीर प्रभू आरती घ्याया, वीर प्रभू आरती घ्याया. दीनदयाळा परमकृपाळा, दीनदयाळा परमकृपाळा, हृदय मंदिरिया आरती घ्याया, वीर प्रभू आरती. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. छान